प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर आपल्या एका कवितेत लिहितात की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना, संकटासही सांगावे ये रे तू बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. या गुरु ठाकूरांच्या पहिल्या दोन ओळी की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. आकाशाला गवसणी घातली तरी पायाची माती अजूनही विसरलेला नाही. अशी एक व्यक्ती आपल्यामध्ये आज उपस्थित आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. एका छोट्याशा खेड्यापासून परदेशातील मोठ्या व्यापारापर्यंत त्यांची मजल आहे, पण स्वतःला असलेली मातीची ओढ तसूभरही कमी झालेली नाही. अर्थात मी बोलतोय ईशवेदचे संस्थापक श्रीयुत संजयजी वायाळसर यांच्याबद्दल. आज मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्षाच्या या पॉडकास्टमध्ये आपण गप्पा मारणार आहोत श्रीयुत वायाळसरांसोबत. सर नमस्कार. नमस्कार सर. स्वागत आहे सर तुमचं या पॉडकास्टमध्ये. सर विदर्भ बुलढाणा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुका अर्थात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचं माहेर, जवळ जाळीचा देव, इंग्रजांचं आवडतं शहर, लोणारसारखं प्रसिद्ध जगप्रसिद्ध ठिकाण, या बुलढाण्याच्या सिंदखेड राजामधील निमगाव वायाळ या गावातून तुम्ही येतात. सर कसा होता हा सभोवताल तुमचा त्या काळचा? जसं तुम्ही नमूद केलं की विदर्भ म्हणलं की लोकांसमोर ती दुष्काळी परिस्थिती, तिथे असलेली गरिबी, त्यातली त्यात बुलढाणा जिल्हा आणि त्यातले आमचं गाव. जसं तुम्ही नमूद केलं की माझं मूळगाव हे निमगाव वायाळ आहे. अत्यंत सुंदर असं छोटंसं नदीच्या किनारी बसलेलं गाव आहे. म्हणजे आमच्या भागातलं त्या काळातलं आमचं एक पंढरपूरच म्हणावं लागेल, विठोबाचं असं गाव आहे. त्याच गावात मी लहानचा मोठं झालो. माझे वडील खरेदी विक्री संघात नोकरीला होते, पण त्यांची नोकरी गेल्यानंतर आम्ही परत आमच्या मूळ गावी आलो आणि ते 50 घरांचं एक छोटंसं गाव आहे आणि तिथेच खरा प्रवास माझा सुरू झाला. सर भाग तो बराचसा ग्रामीण आहे आणि तुम्ही ज्या काळामध्ये त्या ठिकाणी जन्मलात, शाळेमध्ये वाढलात, त्या भागामध्ये खूप सुखसोयींचं त्याकडे अभाव असणार आहे, त्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असणार आहे. एकंदरीत शिक्षणाची परिस्थिती त्यावेळेस त्या गावामध्ये कशी होती? खरं सांगायचं तर आमच्या गावामध्ये ना शाळाच नव्हती. म्हणजे 2 खोल्या होत्या फक्त. अरे बापरे. आणि 7वीपर्यंत आमच्या गावात शाळा झाली. तर आमची बरीचशी शाळा ही झाडाखालीच झाली. आणि मला अजूनही आठवतं जेव्हा आमच्या इथं 5वीचा पहिलं कसं असायचं, 1ली ते 4थीपर्यंत शाळा असायची आणि 5वी ते 7वी असं भेटा, त्याला मिडल स्कूल म्हणायचे. तर त्यावेळेस जेव्हा ती शाळा सुरू झाली तर रूम नसल्यामुळे मला आठवतं की आमच्या गावचेच आमचे काकाच, त्यांचा एक गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये आमची शाळा भरायची. आणि मग हळूहळू गावकऱ्यांनी कोणी 2 पत्रे द्या, कोणी भिंत बांधायला थोडंसं काहीतरी सामान द्या, या सगळं एकत्र करून गावामध्ये ती शाळा बांधली की आपल्या गावातल्या मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवणं खूप अवघड होतं. कारण तुम्ही मला, माझं गाव एकदम छोटं होतं आणि गावापासनं रस्त्याची जोडणी पण झालेली नव्हती. म्हणजे आम्हाला जर शिक्षणाला जायचं असेल तर कमीत कमी 10 किलोमीटर पुढे जावं लागायचं, कमीत कमी. पायी. आणि माझं जसं 5वी ते 7वी माझ्या गावात शिक्षण झालं. 7वी ते 10वी माझं किनगाव राजा नावाच्या नूतन माध्यमिक विद्यालयामध्ये मी शिकलो. आणि माझ्या गावापासून ती शाळा 10 किलोमीटर आहे. तर आम्ही दररोज 10 किलोमीटर पायी जाणे आणि 10 किलोमीटर पायी येणे, हा तो आमचा प्रवास होता. जाताना रस्ता नसायचा. आपल्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याला पांदी म्हणायचे. म्हणजे तो तुम्हाला सांगतो एवढा चिखल असायचा, काटे असायचे. पण तुम्हाला मी खरं सांगतो, आम्ही सगळे मित्र जायचो, एकदाही आम्हाला काटा रुतला नाही. म्हणजे म्हणतात ना, कोण नाही त्याच्यासोबत देव असतो, तशातला हा प्रकार होता. आणि आमची ही जर्नी तिथे असायची. आणि त्यातही जेव्हा आम्ही 7वीला किनगाव राजाला शाळेमध्ये गेलो तेव्हा आम्हाला कळलं की क्लास टीचर असतात, इंग्रजीसाठी वेगळे शिक्षक असतात, मराठीसाठी वेगळे. कारण आमच्या इथं 1ली ते 7वीपर्यंत फक्त 3च शिक्षक होते आणि 3 शिक्षक ही सगळी शाळा सांभाळायची. म्हणजे आपण म्हणतो की उद्योगामध्ये मोठमोठ्या संकटांना, अडचणींना सामोरं जायचं असतं, पण याची सुरुवात तुमची लहानपणापासूनच होती. म्हणजे 10 किलोमीटरचा पायी प्रवास करून शाळेत तुम्ही पोहोचत होतात. पण या काळी मजा असेल ना सर? ही सगळी संघर्षाची जरी परिस्थिती असली तरी एक वेगळी आनंद त्या गोष्टींमध्ये होता का त्या काळी? निश्चितच होता. आनंद ह्याच्यासाठी होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिक्षण भेटत होतं. आणि म्हणजे आताही, पण त्यावेळेचे मित्र हे वेगळ्याच प्रकारचे मित्र असायचे. तर आम्हाला तसा खूप आनंद यायचा. संघर्ष निश्चित होता, कारण शाळा करणेच आमचा उद्देश नव्हता आमच्याकडे. कारण आम्हाला सोमवार ते शुक्रवार आम्ही शाळेला जायचो आणि शनिवार आणि रविवार आम्ही लोकांच्या शेतामध्ये कामाला जायचो.
तर आमचा असा ग्रुप पण असायचा की आम्ही काम पण शोधायचो. आणि त्यावेळेस ना बार्टर ट्रेड सारखा कन्सेप्ट होता की तुम्ही माझ्या शेतात काम करावं 4 दिवस, मी तुमच्या शेतात यावं. आणि परिस्थिती माझीच नाही, गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही 90चा जर काळ बघितला तर त्या काळामध्ये सगळ्यांचीच परिस्थिती फार हालाकीची होती. बरोबर. आणि पण तुम्ही जसं बोललात, पण तो जो आनंद होता तो मला खरं शब्दात मांडता येणार नाही. इतका चांगला आनंद गावामध्ये, आणि आम्ही पण आमच्या आनंदाने जीवन जगत होतो. परिस्थिती जरी वाईट होती तरी आनंद खूप मोठा होता. नक्कीच सर, तुम्ही त्या अडचणींमध्येही आनंद शोधलात आणि आज उद्योग विश्वाच्या एका खूप उंच स्थानी तुम्ही आलेला आहात, नवनवीन क्षेत्रामध्ये काम करत आहात. पण बालपणी तुम्हाला असं कधी वाटलं होतं का की हो मला असं काहीतरी करायचं आहे, याची चुणूक तुमच्यामध्ये कोणत्या शिक्षकांना दिसली होती का? किंवा असा एखादा काही प्रसंग आम्हाला सांगू शकाल का की शाळेमध्ये हे पाहिलं आणि वाटलं की बस आता आपल्याला करायचं आहे? तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा मी 5व्या वर्गामध्ये होतो, हां, त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये असायचं की 10वी-12वी झालं, 10वी नंतर D.Ed होतं, नंतर 12वीवरती गेलं, बरोबर. शिक्षक व्हायचं. आणि शिक्षक व्हायचे 2 फायदे, कारण ती खूप रिस्पेक्टिव्ह जॉब होता ग्रामीण भागामध्ये. पगारही छान होता. हो. आणि म्हणायचं की शिक्षक झाला की चांगली नोकरी पण भेटायची आणि चांगली बायको पण भेटायची. लाईफ सेट हां, असा प्रकार होता. पण माझ्या डोक्यात मला कधीच वाटलं नाही मला शिक्षक व्हावं किंवा मी असं असावं. मी एकदा शेतात जाताना लहानपणी 5वीत असताना विमान आकाशात बघितलं, आणि त्यावेळेस मला वाटलं की एकदा तरी आकाशात जे विमान उडतंय तर आपल्याला विमानात बसायचं. पण त्यावेळेसचा नियरेस्ट तुमचा जर मित्र कोणी असेल किंवा सल्लागार कोणी असेल, गाईड करणारा कोणी मेंटल, तर तुमचा शिक्षक असायचा. बरोबर. म्हणजे त्या काळात अशी परिस्थिती होती. तर आमचे हनवते नावाचे सर होते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की सर हे असं विमान आहे आणि मला विमानात बसायचं आहे. आता सर फार हुशार असतात. त्यांच्या लक्षात आलं की ऊट अभी पहाड के नीचे आ गया. मला त्याच्याकडे नाव, त्याला म्हणे की अरे त्याला खूप अभ्यास करावा लागतो, तुझ्याकडनं जमणार नाही आहे. पण असं मला वाटतं की तू जर अभ्यास केला, माझं जर ऐकलं तर ते होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने मग हनवते सरांनी, आणि हनवते सरांची आम्हाला फार क्रेज होती. हनवते सर असे शिक्षक होते त्या काळातले की ते खूप स्टाईलिश राहायचे. मला त्यांची स्टाईल पण, म्हणजे नवीन D.Ed झालेला, उंच अशी सुंदर त्यांची शरीर, देखणा, ते कपडे घालायची त्यांची स्टाईल, त्यांची केसाची स्टाईल, आम्ही तसेही प्रभावित होतो. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की सर मला या विमानात बसायचं काय करतं. मग सरांनी सांगितलं की त्याच्यात तुला बसता येईल, पण तुला माहिती आहे विमान कुठे जातं? हे विमान जातं अमेरिकेला. आणि अमेरिकेला जर जायचं असेल तर आपल्याला खूप अभ्यास करावा लागतो. बरोबर. आणि तेव्हा माझ्या डोक्यात बसलं की आता आपलं जे ध्येय आहे, जसं कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला इंजिनियर व्हायचं, मला काहीच नाही व्हायचं, मला अमेरिकेला जायचं. आणि तिथनं खरी माझी डोक्यामध्ये जे रुरल ते ग्लोबल जो हा कन्सेप्ट आहे, तर मी म्हणेल आता तो खरा अंमलात आला ईश्वरच्या माध्यमातून, पण तो लहानपणी 5वीतच माझ्या डोक्यात घुसला होता. क्या बात आहे. म्हणजे नकळतपणे सर शिक्षक आपल्याला सांगतात आणि मनात कुठेतरी ते जाऊन बसतं. त्या हनवते सरांचा तुम्ही जो प्रसंग सांगितला सर, खरंच एक शिक्षकांची खूप मोठी कृपा असते एक अख्खी पिढी घडवण्यामध्ये, आणि ते कुठेतरी आपल्या मनामध्ये रुजतं. तर त्या काळात मला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही शाळेबद्दल सांगितलं, आणि आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रचंड चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत ते एक शेती क्षेत्र, आणि या शेतीच्या क्षेत्रामध्ये आज काम करत असताना तुमच्या बालपणीची शेती कशी होती? त्या काळात पिकं कोणती त्या भागात पिकायची? त्या काळात तिथली बाजारपेठा कशा होत्या? याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? बघा, त्यावेळेस पारंपरिक शेती केल्या जायची. म्हणजे आमच्या जर भागात जर बघितलं तर 2-3 महत्त्वाचे पिकं घेतल्या जायचे. एक कपाशी आमच्या त्या भागामध्ये एक महत्त्वाचं पीक होतं. नंतर मूग, उडीद, तूर अशीच पिकं असे. याच्यापेक्षा फार काही नाही. म्हणजे माझ्या गावामध्ये कोणाची फळबाग असेल असं त्या गावात कोणाचंही नव्हतं. वेगळा विचारच कोणी. त्याच्या बऱ्याच गोष्टी पण होत्या. म्हणजे एक तर ते अवेअरनेस नव्हतं, किंवा शेतीला लागणारे जे काय पैसे त्या काळात लागायचे ते कोणाकडे नसायचे. त्याहीपेक्षा जाऊन मी पुढं म्हणेल की मला असं वाटतं की त्या काळातले लोक फार समाधानी होते. म्हणजे मला आठवतं की कापूस लावला किंवा तूर लावली, मूग उडीद लावला, जे काय पीक होईल त्यामध्ये सगळ्यांना समाधान असायचं. आणि त्यामुळे फार काही लोक त्याच्याकडे वळायचे नाही. म्हणजे गरजा कमी होत्या, पोटापुरतं गरजा कमी असल्यामुळे फार काही भानगडीत लोक पडायचे नाही. पण नंतर काय झालं, आमच्या भागामध्ये हळूहळू सीड इंडस्ट्रीचं रिव्होल्युशन आलं. ओके, की सीड जे असतात, म्हणजे ते व्हेजिटेबल सीड्स असतील किंवा फील्ड क्रॉप सीड असतील, तर त्याचे त्याला प्लॉट म्हणजे शेतकऱ्यांनी ते प्रोड्यूस करायचं आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना द्यायचं. त्यातनं 4 पैसे हाताला लागले, आणि ते खरं पीक म्हणजे मला आठवतं की 9वी-10वीत मी जेव्हा होतो तेव्हा ते उदयाला आलं, आणि त्यातनं 4 पैसे शेतकऱ्यांच्या लोकांच्या हाताला लागायला लागले. तर तो एक चेंज मी सडनली बघितला, आणि तो चेंज अजूनही तुम्हाला मी सांगतो, तेव्हापासनं अजूनही आमच्या भागामध्ये फार काही फळबागाचं हे नाही, तेव्हापासनं तो आतापर्यंत चालत आलेला आहे.
तो चेंज. म्हणजे तुमच्या उभरत्या वयामध्ये जे माध्यमिक विद्यालयीन वय म्हणतो त्या काळात तुम्हाला शेती बदलताना थोडीशी दिसत होती. म्हणजे आहे त्यात समाधानी राहणारे शेतकरी ते काहीतरी सीड इंडस्ट्री नव्यानं रुजू पाहते त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमच्या सिंदखेड राजा भागामध्ये. हे नकळतपणे तुमचं मन हे सगळं निरीक्षण करत होतं. आणि मग त्या गावातून तुम्ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी नेमकं कुठं गेलात आणि त्याचा तुमच्या आजच्या या सगळ्या प्रवासावर किती परिणाम त्या महाविद्यालयीन शिक्षणाचा ठरला? जसं मी तुम्हाला म्हटलं की माझ्या डोक्यात आलं होतं की काही करून अमेरिकेला जायचं म्हणजे इंग्रजी यावी लागते. बरोबर. आणि इंग्रजी येण्यासाठी मग आपल्याला त्या पद्धतीने शिक्षण घ्यावं. तर माझं जसं 1ली ते 7वीपर्यंत माझ्या गावात शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी 7वी ते 10वी म्हणजे 8वी ते 10वी मी नूतन माध्यमिक विद्यालय किनगाव राजा, ते तुम्हाला जसं मी बोललो की दररोज 10 किलोमीटर जाणे 10 किलोमीटर येणे, तिथे माझं शिक्षण झालं. नंतर 11वीला माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला परदेशात आपण सायन्स घ्यावं. तर मी 11वी सायन्सला सिंदखेड राजाला जिजामाता विद्यालय म्हणून तिथं ॲडमिशन घेतलं. पण तुम्हाला मी सांगतो माझ्याकडं 500 रुपये फी भरायला नाही आहेत म्हणून मी ड्रॉपआउट होतो. तर त्या वर्षी मी ड्रॉपआउट राहिलो. 11वीत फार असं मोठ्या अपेक्षेने तिथं गेलो. नंतर माझ्या लक्षात आलं की आता होत नाही. परत मी गावी आलो आणि तो जो 1 वर्षाचा काळ होता तो माझ्यासाठी खूप स्ट्रगलचा होता. संघर्ष. घरची परिस्थिती फार वाईट असल्यामुळे मी त्या काळामध्ये मग 2-4 शेळ्या बकऱ्या घेतल्या. आम्ही शेळ्या सांभाळायचो. नंतर त्यावेळेस गावामध्ये मळणी यंत्र नावाचा कन्सेप्ट होता, ज्याला थ्रेशर म्हणतात, धान्य काढतात. तर आमचे एक माझ्या वडिलांचे आत्तेभाऊ गुमानराव मोगल म्हणून होते, त्यांनी ते मळणी यंत्र आम्हाला दिलं. त्यांच्याकडे होतं, जर असं खराबच झालेलं होतं पण आम्हाला दिलं आणि ते मळणी यंत्र मी चालवलं. त्याच्यानंतर माझ्यासमोर एवढे चॅलेंजेस होते की माझी हाईट हे जर तुम्ही जर बघितली तर त्या मळणी यंत्र पहिले इंजिनवर चालायचे आणि मला ते हँडल पण मारता नाही येतं. तर मी ते चालू करायचो आणि दूर जाऊन बसं, पण ते हँडल खाली पडलं की जायचं. आणि तो एक काळ वर्षभर मी खूप कष्टाचा, म्हणजे अजूनही तो काळ जर मला आठवतात तर मी परमेश्वराला नेहमी प्रार्थना करतो की असली परिस्थिती, असा काळ कधीच कोणावर येऊ नये. तो होता, पण मी हरलो नाही. डोक्यात माझं स्वप्न ठरलेलं होतं. त्यानंतर मी ठरवलं काही परिस्थितीचं, मग मी 12वीला परत जाण्याचं ठरवलं. आई वडिलांना सगळ्यांना हे करून आई वडीलही सगळे राजी झाले. पण माझ्या लक्षात आलं की मला आता सायन्स घ्यायचं नाही. सायन्स याच्यामुळे नाही घ्यायचं की सायन्सला फीज जास्त असते आणि सायन्स घेतलं तर ट्युशन लावावं लागतं आणि ट्युशनला आपल्याकडे पैसे नाहीत, पुस्तकं घ्यायला पैसे नाही. म्हणून मी प्लॅन ड्रॉपआउट केला आणि मी 12वीला कला शाखेत जाण्याचं, चिखलीमध्ये 12वीला मी तिथं गेलो. त्या काळामध्ये आमच्याकडे एक खरात नावाचे सर होते, बहिराम खरात प्राध्यापक, इंग्रजीत एकदम मास्टर. आणि माझ्या डोक्यात ते ठरले का आपल्याला, तर मी त्यांच्याकडं सरांकडे गेलो की सर मला इथं यायचं आहे. त्यांनी मला बऱ्यापैकी मदत केली आणि तिथं 12वी मी केली. 12वी नंतर पुढे काय, आता सायन्स न घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला डॉक्टर इंजिनियर होता येत नाही, म्हणजे आपले मार्ग. पण इंग्रजी यावी म्हणून मी BA इंग्लिश लिटरेचरला जाण्याचं ठरवलं संभाजीनगरला. तर संभाजीनगरमध्ये देवगिरी कॉलेजमध्ये माझं BA झालं आणि तिथं इंग्लिश. तिथलाही तुम्हाला एक किस्सा सांगतो. जेव्हा मला मार्क जेमतेम पडतात, म्हणजे सांगायला काही हरकत नाही की मी फार काही असा हुशार विद्यार्थी नसतो, अकॅडमिक हुशार नव्हते, त्याचे बरेच चॅलेंजेसही होते, त्यामुळे नसे हुशार, राईट. जेव्हा मी ग्रॅज्युएशनला तिथे गेलो आणि मला BA इंग्लिश लिटरेचर करायचं, तर माझे मार्क्स बघून ते सर म्हणाले की अरे याला इंग्रजीत काहीच मार्क्स याला घेता येणार नाही. तर निलक नावाचे एक आमच्या गावचे परत प्राध्यापक होतात, म्हणजे माझ्या जीवनामध्ये कुठं ना कुठे हे कळत न कळत देवानी पाठवलेले देवदूत होते. हां, हे खरे देवदूत होते. तर ते मला घेऊन गेले. तर ते सरांना म्हटले की अरे याला घ्या. ते म्हटले नाही नाही, याला घेता नाही यायचं, याला इंग्रजीत तर बॉर्डरवरती पास झालेला आहे, याला काही नाही. तर सर आमचे फार हुशार होते. तर ते म्हणे अरे तसं नाही म्हणे सर, त्याला ना इंग्रजीच्या पेपरला ताप आला होता म्हणे, अदरवाईज तसं तो फार हुशार आहे म्हणे, इंग्रजीच्या पेपरला ताप आला त्याच्यामुळे त्याला ॲडमिशन काही देता येणार नाही. पण ते पण मास्टर होतात, ते पण सर होते, काही हरकत नाही म्हणे, तुम्हाला एक्झामिनेशनचं स्पेलिंग सांग. तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. मला ते स्पेलिंग सांगता नाही आलं, अमरेलाचं स्पेलिंग सांगता नाही आलं. तरी आमचे जे मास्टर होते निलक सर, त्यांना तसं नाही सर, ते हुशारच आहे, तो खूप घाबरलेला आहे म्हणे तुम्हाला, कारण एवढ्या मोठ्या शहरात आला नाही. ते म्हणे बरं जाऊ द्याला ॲडमिशन घ्या. आणि मग तिथं खरी सुरुवात झाली आणि मी तिथं BA इंग्लिश लिटरेचरमध्ये केलं आणि चांगल्या मार्कांनी पास झालो त्यानंतर. आणि तिचा पुढचा प्रवास माझ्या असं लक्षात आलं की आपण BA केलं पण आर्ट्स करून काय तुम्हाला अमेरिकेत जाता येणार नाही, इंग्रजी थोडीफार. मग मला सायन्स नसल्यामुळे मला बाकीचं नव्हतं, मग माझ्याकडे एकच पर्याय होता, तो MBA करणे. आणि मी पुण्यात येऊन चांगल्या टॉपमोस्ट कॉलेजमधनं माझं MBA इंटरनॅशनल बिझनेसमध्ये कंप्लीट केलं आणि इथपर्यंत हा शिक्षणाचा प्रवास माझा असा राहिला. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की सर जेव्हा तो ड्रॉपआउटचा ती घटना सांगत होते, अक्षरशः अंगावरती शहारा आला की केवळ पैसे नाही म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये अनेक जणांचं शिक्षण थांबतंय, पण म्हणून ग्रामीण भागातला तरुण हरत नाही आहे, तो लढतोय. आणि वायाळ सरांसारखे असंख्य विद्यार्थी त्या काळामध्ये त्या संघर्षावर मात करून पुढे आलेत आणि नकळतपणे अनेकांनी त्याला त्या काळात
मदत केली आहे, म्हणून आज पे बॅक टू सोसायटी म्हणून समाजासाठी मी काहीतरी केलं पाहिजे हा उन्नत विचार त्यांच्या मनामध्ये आजही जागृत आहे. वायाळ सर, तुम्ही संभाजीनगराचं त्या काळात तो देवगिरी महाविद्यालयाचा किस्सा सांगितला. शिक्षकांनी नकळतपणे मदत केली आणि 10वी नंतर मी काय करावं असा प्रश्न पडणारा विद्यार्थी शिक्षकांनी विमानात अमेरिकेत जावं लागेल बसण्यासाठी हे सांगितलं आहे. आणि मग त्या अमेरिकेचा एक ध्यास घेऊन तुम्ही तो प्रवास सुरू केला. इंग्लिश लिटरेचरमध्ये BA केलं, MBA केलं. या काळात सर तुमच्यासोबत तुमचे मित्र असतील, पण त्यावेळेस तुम्ही नेहमी तुमच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगतात की वाचनाचा खूप मोठा वाटा आहे. हो. तर त्या काळामध्ये सर वाचनातून तुमच्या मनामध्ये असे आदर्श निर्माण कोण झालेले होते की ते तुमच्या पाठीशी अनेक संकटाच्या परिस्थितीमध्ये ठामपणे उभे होते? असे कोण आयडॉल्स आहेत तुमचे? जसं मी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की वाचाल तर वाचाल. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शेवटी तुम्ही जर तुम्हाला ज्ञान संपादन करायचं असेल तुम्हाला वाचावंच लागेल. बरोबर आहे. आणि त्याहीपेक्षा जेव्हा मी जसं म्हटलं की मी MBAला इथं आलो तर पुण्यासारख्या नवीन शहरामध्ये माझ्यासाठी अवघड होतं. पण मला परत असे 2 मित्र माझे जिथं मी इथं नमूद करू, एक मिस्टर अहमद फुझेल म्हणून आणि एक प्रीती चहल म्हणून. ही एक मैत्रीण आणि एक मित्र यांनी माझं इथं आयुष्य घडवलं. का घडवलं तुम्हाला म्हणतो, मी जेव्हा इथे आलो तर हे मोठं शहर, मॅनेजमेंटमध्ये असणारा तो रुबाब पोरांचा, तर माझा कॉन्फिडन्स ऑलमोस्ट झिरो झाला होता की मी याच्यात टिकेल का. ग्रामीण भागातनं आलेलं, पायामध्ये चप्पल, न्यूनगंड म्हणा किंवा परिस्थिती म्हणा, पुन्हा एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये सायकलवर मी जायचो. बरोबर. कपडे जेमतेम ते असे असायचे. पण या 2 मित्रांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला की तू सगळं काही करू शकतो. लिटरली हे लोक माझे क्लास घ्यायचे, म्हणजे मित्र कसे असावेत हा, आणि मला लागणाऱ्या ज्या काय सोयीसुविधा असतील सोयीसुविधा आणि हे सगळं करायचे. आणि ती मैत्री इथपर्यंत एवढी चांगली टिकलेली आमची, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की आता माझं काय छोटं मोठं जे विश्व आहे तर त्याचे जे ग्लोबल CEO आहे तो फुझेल अहमदच आहे. तर तो आज माझ्याबरोबरच आहे. क्या बात आहे सर. तर ही परिस्थिती होती आणि इथं ते चालले. पण आयडॉल जसं तुम्ही म्हणला की ते निर्माण झाले. लहानपणापासून मी स्वामी विवेकानंदांना खूप मानायचो. म्हणजे स्वामी विवेकानंदाचे मी ऑलमोस्ट सगळी पुस्तकं वाचली. स्वामी विवेकानंदांकडनं मी एक गोष्ट शिकलो की तुम्ही जर स्पिरिच्युअल असाल, जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीला जर तुमच्या कामाची जोड दिली, तुमच्या पॅशनची जोड दिली तर रिझल्ट हे फार छान असतात. तर तो एक मार्ग होता. दुसरं ऑफकोर्स छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य निर्माण केलं तसंच प्रत्येकाला महाराजांच्या मावळ्याला वाटतं माझं बी छोटं मोठं काहीतरी असावं. तर ती एक शिकवण फार मोठी होती की धाडस करणे, संघ कसा बनवायचा, सगळ्यांना एकत्रित घेऊन कसं काम करायचं, कुठल्याही आलेल्या परिस्थितीवरती कशी मात करायची. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आम्ही शिकलो. तिसरं जे मला म्हणायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर माझं असं स्पष्ट मत आहे, कदाचित कोण किती मानेल, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर संजय वाळ्यासारखा ग्रामीण भागात जन्मलेला मुलगा कदाचित एक चांगला उद्योजक झाला नसता, कदाचित तो चांगला म्हणजे MBA करू शकला नसता, किंवा त्याला त्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं शिक्षण घेता नसतं आलं. म्हणजे याच्यामुळे नाही की त्यांनी राज्यघटना लिहिली, राज्यघटनेत हे सगळे आपल्याला अधिकार दिले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व प्रेरणा म्हणून की एका म्हणजे त्यांच्या शिक्षणात जी काय त्यांचे हाल झाले, खिडकीमध्ये बऱ्याच वेळा आपण वाचतो खिडकीमध्ये उभं राहून शिकले, मग ते करू शकता तर आपण का नाही. म्हणजे ही जी भावना तिथं आली. तर हे सगळे आदर्श हळूहळू माणसाच्या जीवनात गेले. पण तुमचा पहिला आदर्श आईवडील असतात. म्हणजे माझी आई काही शिकलेली नाही तुम्हाला सांगतो, पण माझी आई नेहमी सांगायची की गावामध्ये की माझा मुलगा काहीतरी मोठं करणार आहे. आणि वडील तर माझे वडिलांचा तुम्हाला एक किस्सा सांगतो. जेव्हा मी 12वीला होतो तेव्हा माझे वडील नेहमी सांगायचे, अरे ग्रामीण भागात कशाला, तुम्ही परदेशात जावं, इथं तुम्ही जर फिरलं ह्या छोट्या छोट्या गावात तर जी मेन कापड आपल्याकडे म्हणतात ज्या पॉलिबॅग पडल्या ते तुमच्या पायात गुंडाळणार आहे, तुम्ही मोठं करा. म्हणजे ग्रामीण भागात असलेले आई वडील, पण त्यांची विचारसरणी त्या काळात मी तुम्हाला सांगतो की अशी होती की आमच्या मुलांनी परदेशात जावं, जग फिरावं, जगाकडनं काहीतरी शिकावं आणि एक चांगलं त्यांचं विश्व निर्माण करावं. तर हे खरे म्हणजे आई वडीलही खरे म्हणजे सुरुवातीचे गुरु असतात. नक्कीच सर, तुम्ही खरंच म्हणजे आई वडिलांचा हा इतका मोठा उदात्त विचार तुम्हाला रक्तातून तर तो मिळालाच, पण विचारातून सुद्धा मिळालेला आहे. मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की सरांच्या बोलण्यातून आता जे आलं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जातीसाठी, दलितांसाठी काम केलं असं नेहमीच ओरड समाजामध्ये काही समाजकंटक करतात. पण आज वायाळ सरांच्या बोलण्यातून देखील पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि ते आहेच, शाश्वत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नकळतपणे आपल्या आयुष्यातून लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे आणि ती केवळ एका जातीसाठी नाही तर ती विश्वातील प्रत्येक नागरिकासाठी दिली आहे. आणि सर, तुम्ही आता आईवडिलांबद्दल सांगत होतात की त्यांची इच्छा होती
आमच्या मुलांनी ग्रामीण परिस्थितीत जरी शिक्षण घेतलेलं असलं, परिस्थिती हालाकीची असली, तरी आम्ही पाठीशी भक्कमपणे उभं राहू, त्यांना काही कमी पडू देणार नाही. आणि ते स्वप्न खरंच सत्यात तुमच्या आयुष्यामध्ये उतरलं. तुम्ही परदेशात गेलात. भारतातून एक पायामध्ये चप्पल नसणारा विद्यार्थी, नवीन पुस्तकं घ्यायला पैसे नसणारा विद्यार्थी परदेशामध्ये नोकरीला जाऊ शकतो, हे तुम्ही दाखवून दिलं. नेमका हा परदेशवारीचा प्रवास तुमचा कसा होता? तसं मला असं वाटलं की मी जेव्हा MBA करायला इथं आलो की मला नेहमी वाटायचं एक जो काय पगार भेटेल, एक छान पगार भेटावा, ज्यातनं आमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यापेक्षा फार मोठी स्वप्न होते आणि परदेशात जायचं. बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं की लहानपणी माझ्या डोक्यात बसलं की परदेशात जायचं, कारण परदेशात खूप पैसे भेटतात, आपली गरिबी दूर होईल. वा, म्हणजे महत्त्वाचं मूळ मुद्दा. हा मूळ मुद्दा. तर हा एक होता. आणि जेव्हा माझं MBA कंप्लीट झालं, एक 6 महिने मला चांगला जॉबही लागला आणि आय वॉज व्हेरी हॅपी. पण म्हणतात ना, स्ट्रगल कधी कधी तुमचा संपत नाही, किंवा संकट कधी कधी त्यांनी ठरवलेलं असतं की तो पिछा सोडायचाच नाही. परीक्षाच घ्यायची. आणि सडनली मला एक दिवस फोन आला की तुला गावी यावं लागेल, कारण माझ्या आईला कॅन्सर झाला. हां, मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की आयुष्यातील यश हे सगळ्यांना दिसतं, पण या यशाला असलेली संघर्षाची किनार जर आपण समजून घेतली नाहीत ना, तर हा यशाचा प्रवास आपल्याला समजून घेता येत नाही. आज ईश्वेद ग्रुप म्हणून संपूर्ण जगामध्ये या व्यवसायाचा नावलौकिक वायाळ सरांच्या माध्यमातून होत असला, तरी याच्या पाठीमागे अतोनात कष्ट आहेत. आज अनेक तरुणांसाठी ही वाट जरी सुकरसर करून देत असले, तरी त्या वाटेवरचे अनेक काटे आधी त्यांच्या पायामध्ये रुजलेले आहेत, पायामध्ये घुसलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत. आणि ते इतरांसाठी होऊ नये, त्यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून श्रीयुत संजय वायाळ सर अहोरात्र काम करत आहेत. आईच्या आठवणीनं सरांना भरून आलं. पण सर, खरंच आपल्याला जन्म देणारी ती आई आणि त्यानंतर आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणारी आई आणि माझं लेकरू हे करू शकतं, हा आत्मविश्वास जगात जर सर्वाधिक कुणाला असेल तर तो आपल्या आईला असतो. बरोबर. त्या आईच्या आजारपणासाठी पुन्हा भारतात परत यावं असा निरोप तुम्हाला मिळाला. नाही, मी त्यावेळेस भारतामध्येच होतो आणि आईला जेव्हा कॅन्सर झाला तर मग मी ठरवलं की आता जॉब सोडायचा. आणि अशा काळामध्ये आईला कॅन्सर झालं की आमची परिस्थिती खूप वाईट होती. तर संभाजीनगरला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलला आई, आणि त्यावेळेस तुम्हाला सांगायला कारण की माझं लग्नही झालं होतं. हो. आणि माझ्या पत्नीने जी त्यावेळेस साथ दिली ती पण फार मोलाची होती. माझी बायको ऑलमोस्ट 6 महिने माझ्या आईसोबत राहिली. सेवा केली. आणि एक चांगल्या सेटल घरातली मुलगी, नेमकंच लग्न झालेलं आहे, सगळं करणं, तर तिने हे सगळं काय केलं. आणि मी ठरवलं की आईपेक्षा मोठं काही नाही आहे. म्हणजे जॉब सोडणे माझ्यासाठी खरंच चांगलं नव्हतं, पण आईपेक्षा मोठं काही नाही म्हणून आम्ही ठरवलं. आणि नंतर माझी आई 6 महिन्यानंतर वगैरे ओके झाली आणि परत मी आलो. आणि परत पण तो बी स्ट्रगलचा काळ राहिला. तो गॅप झाल्यामुळे 1-1.5 महिना मला जॉब पण भेटत नव्हता. पण सडनली बँगलोरमधनं मला ऑपॉर्च्युनिटी आली आणि मग मी इथनं बँगलोरला गेलो. आणि SAP तुम्ही ऐकलं असेल, सॅप त्या काळामध्ये फार त्याला स्कोप होता. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जर का मी SAPला गेलो, सॅप जर मी केलं, तर डेफिनेटली मला परदेशात जायला चांगली संधी भेटेल मला. जसं मी म्हणलं की मी कला शाखेत शिकलो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केली. आणि नंतर माझा जो व्यवसाय आहे तो बायोटेक्नॉलॉजीमध्ये. तर हा काही चमत्कारिक प्रवास आहे सगळा. तर जेव्हा मी बँगलोरला गेलो आणि बँगलोरला गेल्यानंतर तिथं मी हे सगळं ट्रेनिंग्स वगैरे केलं आणि खऱ्या अर्थाने मला तिथून संधी भेटायला सुरुवात झाली. तर तिचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की मला त्या काळामध्ये एक इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि इंटरव्ह्यू मुंबईला होता. आता बँगलोरहून मुंबई येणे परत तो एक मोठा प्रवास होता. आणि ॲक्सेंचर नावाची जी इंटरनॅशनल अमेरिकन कंपनी MNC, तिथे मला तो जॉबसाठी ऑफर होती. मी तिथे गेलो आणि माझा इंटरव्ह्यू वगैरे खूप छान झाला. पण शेवटी तिथंही तुम्हाला मी सांगतो, जेव्हा मी मुंबईत उतरलो खूप पाऊस होता. मी मुंबई शहरात कधी गेलो नाही, एवढं मोठं शहर होतं. तसेच ओले कपडे घालून तिथं इंटरव्ह्यूला वगैरे गेलो. इंटरव्ह्यू माझा झाला, इंटरव्ह्यू छान झाला. पण HRने सांगितलं की तुम्हाला आम्हाला रिक्रूट करता येणार नाही. तर मी विचारलं का झालं म्हणजे, तर ते म्हणले की तुम्हाला थ्रूआउट फर्स्ट क्लास नाही आहे. त्या काळामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला म्हणजे 10वीला फर्स्ट क्लास असावा, 12वीला असावा, ग्रॅज्युएशनला असावं, तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनला. तो मला नव्हता. तर मी खचलो नाही, पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला ज्या कामासाठी घेता तिथं तुम्हाला असं काही वाटतं का? तर ते म्हणले तसं काय नाही. तर मला अजून आठवतं की मला तुमचे हेड कोण आहे, तर त्यांनी मला त्यांची भेट घालून दिली. मी त्यांना माझी सगळी स्टोरी सांगितली, सगळी की सर माझं शिक्षण कसं झालं, हे सगळं झालं आणि आता मी इथपर्यंत आलो. मग तुम्ही या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही फर्स्ट क्लास एक्सपेक्ट केला असता का किंवा काय? म्हणजे मला सगळ्यांना तरुणांना हे सांगायचं आहे
की 1% जी थेरी असते, शेवटचा 1%, 99% जरी गेलं 1% तुम्ही ती थेरी वापरात आणि ती बऱ्याच वेळा माझ्या आयुष्यात सक्सेसफुल झालेली आहे. आणि त्यांनी मला ते सगळं ऐकल्यानंतर त्यांनी परत याच्यावर त्यांच्या टॉप मॅनेजमेंटशी डिस्कशन केलं आणि मला जॉब दिला. आणि मला असं अभिमानाने सांगावंच वाटतं, मला वाटतं माझ्यामुळे कदाचित किंवा माझ्यासाठी त्यांनी ती पॉलिसीसुद्धा चेंज केली. क्या बात आहे. आणि मग माझी खरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुरुवात झाली. क्या बात. आणि तिथनं मग परदेशात जायचा मला चान्स आला आणि मी अमेरिकेला गेलो. नक्कीच सर, तुमच्या ही गोष्ट ऐकताना एक गोष्ट अशी लक्षात येते आहे की संघर्षानं पाठ शेवटपर्यंत सोडलेलीच नाही आहे, पण तुमच्या ही जिद्दीची कहाणी तितकीच मोठी की या संघर्षासमोर तुम्ही हार कधीच मानली नाही. म्हणजे अगदी हातातून नोकरी गेली आहे असं वाटत असताना सुद्धा तुम्ही आयडॉल छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आणि त्यांचं निगोशिएशन स्किल खूप मोठं होतं आणि ते तुम्ही वापरलं आणि पहिली परदेशातली नोकरी तुम्हाला मिळाली. कुठे मिळाली ही नोकरी आणि तो प्रवासाचं कसा होता हा सगळा किस्सा? मला नंतर जेव्हा मी नोकरी करत असताना मला अमेरिकेला जायचा चान्स आला आणि त्या काळामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आत्ताही खूप म्हणजे अमेरिकेला जातात. प्रवास सांगायला काहीच हरकत नाही. लिटरली मला 4-5 दिवस झोपसुद्धा येत नव्हती की मी आता परदेशात जाणार. मला तिथं यायचं आहे सर की लहानपणी पाहिलेलं विमान आणि आता मी विमानात बसणार आहे, तर याच्या मधल्या काळातली तुमच्या मनातली ती गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. तेच मी की मला खरं सांगायचं शब्दातही सांगता येणार नाही, पण एकीकडे आनंद खूप होता आणि एकीकडे असं वाटायचं की मी माझ्या आईवडील यांच्यापासून दूर चाललो. कारण मी ग्रामीण भागातला असल्यामुळे फार काही दूर फॅमिलीपासून राहिलो नाही. म्हणजे जरी राहिलो पण तो अटॅचमेंट होती. बरोबर. पण जायचं होतंच. मला अजूनही आठवतं की ग्रामीण भागामध्ये जी आई असती आपली, तर इवन आपला मुलगा अमेरिकेला चालला आहे तरी माझ्या आईने ते लाडू असतात ते लाडू बांधून दिले, काही पुऱ्या करून दिल्या आणि गेलो मी. तर मला असं मला आठवतं की इथून आम्ही निघालो, डायरेक्ट अमेरिकेला विमान नव्हतं, तर ॲम्स्टरडॅमला शिपॉल एअरपोर्टवरती आम्ही तिथनं आम्हाला चेंज ओव्हर होता राईट. तर त्या काळात मी असं उत्साहाने बघत होतो की कधी मी परदेशातलं ही जमीन बघतो, ही धरती बघतो. तिथं आम्ही उतरलो आणि तो आनंद एकदम छानच होता. आणि मग तिथनं मी अमेरिकेला गेलो. अमेरिकेत काही वर्ष तिथं नोकरी केली आणि ती नोकरी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी जास्त काळ इकडे राहिलो मी इकडचाच होईल. तर आणि चांगली संधी माणूस बघतच असतो नेहमी. आणि मग मला जर्मनीमध्ये संधी आली आणि जर्मनीमध्ये मी सगळ्यात जास्त 5 ते 5.5 वर्ष जर्मनीमध्ये मी अमेरिकेतून जर्मनीमध्ये. तर मी तिथे एक 5-5.5 वर्ष नोकरी केली. मोठा हा किस्सा ऐकताना सर माझ्या मनामध्ये असे गुदगुल्या होत होत्या की लहानपणी कोणीतरी एक लहान मुलगा असा त्या गावातल्या एखाद्या छोट्याशा रस्त्यावरून वरती विमानाकडे पाहतोय आणि तो बोट दाखवून सांगतोय की मला त्या विमानात बसायचं आहे आणि त्याच्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो, संघर्ष करतो आणि एक दिवस त्या विमानात बसून खाली खिडकीतून खाली पाहतो आणि त्याला ती आपली जमीन दिसते. हा प्रवास जरी सोपा वाटत असला, 2 फ्रेम जरी आपण सिनेमाचा विचार केला तरी या तुम्हाला उदाहरणांमधून दिसत असल्या तरी त्याच्यामधली जी किनार आहे संघर्षाची ती फार मोठी आहे. आणि याचं एकमेव कारण आहे ते विमान जरी सरांनी मिळवलं असणं बसण्यासाठी तरी त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं इमान, आणि ते इमान त्यांनी कधीच सोडलं नाही. परदेशात नोकरी करत असताना अनेक गोष्टींचा मोह, पैसा, प्रसिद्धी सगळ्या गोष्टी वाया सर तुमच्याकडे आल्यात. तुम्ही जर्मनीमध्ये काम केलं आणि पुन्हा भारतामध्ये परत आलेला आहात, त्याकडे मला यायचं आहे. पण तत्पूर्वी मला तुमचं जर्मनीतलं वास्तव्य जाणून घ्यायचं आहे, कारण की जर्मन लोकांबद्दल आम्ही खूप वाचलं आहे, ऐकलं आहे, तुम्ही ते अनुभवलं आहे. कसा होता तो जर्मनीतला काळ तुमचा? मी ज्यावेळेस जर्मनीला गेलो, तुम्हाला खरं सांगतो की माझं आयुष्यात म्हणजे सगळ्यांना सांगणं, आयुष्यात जर कधी संधी भेटीत एकदा तरी जर्मनीला जावं, प्रत्येकाने जावं. आता आम्ही जेव्हा गेलो तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की जर्मन लोक ही फार कन्झर्वेटिव्ह असतात, बोलत नाही. पण आमचा अनुभव तो नव्हता. अत्यंत शिस्तबद्ध, देशाबद्दल जर सगळ्यात जास्त प्रेम असेल तर ते जर्मन लोकांना आहे असं मला वाटलं. आपल्याला यायचं आहे पण खूप देशाबद्दल प्रेम, शिस्तबद्ध, वेळेला काटेकोरपणे वेळेचं पालन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जर्मन लोकांकडनं शिकलो ते त्यांचं हार्डवर्क. तुम्ही जर इतिहासाचे पानं जर उलटून बघितले तर दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी अत्यंत निस्ताम झाली होती. पण आता 4th लेवलची इकॉनॉमी, एक छोटासा देश जगातली 4 नंबरची इकॉनॉमी होऊ शकतो. ते तंत्रज्ञानाची जोड आणि तंत्रज्ञान आणि फ्युचरिस्टिक ॲप्रोच हा जर्मन लोकांकडनं शिकावा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगायचं, तिथं जे मीटिंग्स असतात, आपल्या इकडे मीटिंग कशा त्या 12 ते 1, 1 ते 2, त्यांच्याकडे तसे नसतात. त्यांच्या असतात 12 ते लेट्स एक्झाम्पल 12 ते 1च्या ऐवजी 12 ते 12:55. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 3-4 मिनटं लोक त्या कॉन्फरन्स हॉलमधनं बाहेर यायला जातात, तो वेळ वेस्ट होऊ नये. म्हणजे मीटिंग शेड्यूल करताना पण असं करतात.
पुन्हा महत्त्वाचं एक जर्मन लोकांपासून शिकण्यासारखं आहे आणि आपण सगळ्यांनी शिकावं, सगळ्यांनाच आपलं विश्व निर्माण करायचं, काम करायचं. पण प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ याची खडी सांगड जर घालता येत असेल तर ते जर्मन लोकांना. क्या बात आहे. म्हणजे मी बघितलं की तिथं एकदा तो ऑफिसवरनं घरी गेला की तो त्याचं पर्सनल लाईफ, फॅमिली लाईफ, सुट्टीला वर्षातनं नमी 1 ते 1.5 महिना सुट्टी घेणार, जगभर फिरणार. म्हणजे हा जर्मन लोकांकडचा अप्रोच खूप चांगला आहे आणि तो खरोखर म्हणजे वी रिअली एन्जॉयड आवर टेन्युअर देअर. म्हणजे खूप छान वाटत होतं तिथे. क्या बात आहे सर. तुम्ही फार महत्त्वाचा एक मुद्दा या आता बोलताना सांगितलंच की अटॅच आणि डिटॅच, म्हणजे कामाशी तितक्याच 100% ते अटॅच होतात Yes. आणि काम संपलं की पुन्हा डिटॅच होऊन फॅमिलीमध्ये येतात. फार महत्त्वाचा मुद्दा आहे श्रोत्यांनो हा. पण सर मला एक विचारायचं आहे, याच काळामध्ये कुठेतरी मनामध्ये ईश्वेची बीजं अंकुरत होती मनामध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी तेव्हाच ईश्वेचा विचार सुरू झालेला होता? हो. काय झालं की बेसिकली जसं मी बोललो की परदेशात जायचं होतं गरिबी दूर करण्यासाठी. मी 12 वर्षे ऑलमोस्ट बाहेर नोकरी केली, पण म्हणजे एक तपच झालं एक प्रकारचं. बरोबर. पण माझं मन कधी तिकडे रमलं नाही. मला नेहमी वाटायचं की मी त्या देशाचं, ज्या मातृभूमीचं काहीतरी देणं लागतो, समाजाचं काहीतरी मला ऋण फेडायचं आहे, मला परत गेलं पाहिजे, माझ्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर ही कुणकुण माझ्या मनात नेहमीच होती आणि जे काय करायचं ते शेतीमध्येच करायचं, कारण शेती इतक्या जवळून बघितलेली होती मी. म्हणजे जरी मी IT क्षेत्रात नोकरी केली किंवा मी तिकडे गेलो तर ती माझ्या पोटापाण्यासाठी केली, खरं सांगतो. दॅट वॉज नॉट माय पॅशन. माय पॅशन इज ॲग्रिकल्चर आणि मला ॲग्रिकल्चरमध्येच करायचं. तेव्हा मी तिकडली शेती बघितली. बऱ्याच वेळा मी परदेशात फिरलो. माझ्या असं लक्षात आलं की ती हायटेक लेवलला ते करतात, त्याच्यासाठी काय काय हायटेक तुम्हाला टेक्नॉलॉजी लागते किंवा चांगल्या क्वालिटीचे प्लांटिंग मटेरियल लागतं. याच्यावरती मी स्टडी केला आणि मी 2013मध्ये ठरवलं की मला काहीतरी परत जायचं आणि करायचं. ओके. त्याचा बी किस्सा फार छान आहे. माझा ऑदर पार्ट जर तुम्ही बघितलं तर आय एम अ बायकर. मी खूप देशामध्ये मोटर बायकिंग केलेली आहे. हा नव्हता सर आम्हाला अँगल माहिती. तर बऱ्याच ठिकाणी ट्रेकिंग करणे, बायकिंग करणे हा माझा छंद. आणि 2013 साली ऑगस्ट महिन्यामध्ये मी लेह लडाखचं बाईक एक्सपिडिशन करायचं ठरवलं. ओके. तिथे आलो आणि त्याला खरं म्हणजे आणखी एक त्या बाईक ॲक्टिव्हिटी माझ्या बायकोचं परत नाव घेऊ इच्छितो की माझ्याकडे बाईक नव्हती, तिने तिच्या साचलेल्या पैशातनं, काय जमा केलेल्या पैशातनं बाईक घेतली आणि मी जर्मनीतनं तर यायच्या अगोदर ती बाईक इथं रेडी होती आणि ती अगोदर 15 दिवस तिथं आम्हाला डिस्पॅच करायची होती. ती केली, लोकांनी ट्रान्सपोर्ट केली. तिथं काय झालं की मला हे सगळं करायचं होतं, पण तिथं योगायोगाने माझा मित्र म्हणजे आत्ता माझा बिझनेस पार्टनर संदीप बोरा आमच्या बायोटेकमध्ये, तर बेसिकली आमची भेट झाली. भेटही अशी झाली की तो पण हार्डकोअर बायकर आहे, चांगला व्यावसायिक आहे, एक गुड ह्युमन बिईंग. आणि आम्हाला एका रूममध्ये ठेवण्यात आलं. तिथं आमची चर्चा आणि त्या 13-15 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग केली आणि नंतर मी ठरलं की परत यायचं आणि काहीतरी करायचं. आणि तिथं खरी ईश्वेची मूर्तमेढ जे तुम्ही बोललात ती 3-4 वर्षापासून माझ्या डोक्यात होती. आणि मग परत येऊन 2014 साली फेब्रुवारी 2014मध्ये आम्ही ईश्वेत बायोटेकचं एक छोटंसं रोपटं लागवड केली. फार सुंदर प्रवास आहे सर हा. पण जसं आता श्रोत्यांच्याही मनामध्ये हा प्रश्न पडत असणार आहे, तुमच्या अनेक नातेवाईकांच्याही मनामध्ये, मित्रांच्या मनामध्ये तो प्रश्न आला असेल. तोच एक कॉमन क्वेश्चन आहे सर, पण त्याचं उत्तर मला जाणून घ्यायचं आहे. परदेशातली नोकरी आहे, पैसा प्रचंड आहे, कंपनीमुळे फिरता येतं आहे, सगळं सेटल आहे आणि हे सगळं सोडून तुम्ही जाण्याचा निर्णय घेताय, पुन्हा शेतीत जाण्याचा निर्णय घेताय, ज्याचं भवितव्य सगळं आधांतरी दिसतंय आपल्या भारतामध्ये आपल्याला त्या काळामध्ये. या काळामध्ये फॅमिली तुमच्या पाठीमागे उभी राहिली की विरोध झाला? खरं सांगायचं ना की मला जसं माझ्या डोक्यात आलं की परत जायचं करायचं, तर हे सोपं नव्हतं. कारण एकेकाळी मी स्ट्रगल करत होतो परदेशात जायचं आणि परत आता सेटल जॉब, गलेलट्ट पगाराची नोकरी, फॅमिली पण सेट झाली होती, परत येणे आणि हे सगळं करणं सोपं नव्हतं. सगळ्यात अगोदर मी माझ्या बायकोला सांगितलं की मला परत जायचं आहे. रिॲक्शन काय होते त्यांची? म्हणजे खरं सांगायचं तिची रिॲक्शन फार न्यूट्रल होती. त्याहीपेक्षा पण तिच्या डोळ्यात मी जेव्हा बघितलं आणि माझ्या असं लक्षात आलं की तिचं हाच आहे. आणि तिने मला खूप छान अजूनही आठवतं की तिने सांगितलं की बा तुमचे स्वप्न आहेत, तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची. आपलं लग्न झाल्यावर आपण गरिबी बघितलेली, आता थोडा सेटल जॉब आहे, तसं काय तो काही मोठा हे नाही, तर मी तुमच्यासोबतच आहे. तुमच्यावरती विश्वास होता? विश्वास होता 100%. हा पहिला. त्याच्यानंतर कोणाला सांगायचं तर मी माझ्या लहान भावाला सांगितलं, अक्षयला. आणि त्याला सांगितलं की यार मला असं आहे, मला परदेशात यायचं ना, आपलं इथं माघारी यायचं आणि काहीतरी करायचं. मला अजून त्याचं आठवतं, भाऊ तुम्ही जे काय करणार असाल त्यामध्ये मी 100 नाही 1000% तुमच्यासोबत आहे. आणि म्हणतात ना राम लक्ष्मणसारखा तो सोबतच. आणि त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की मी जोपर्यंत आपला प्रोजेक्ट सेटल होत नाही, एकही दिवस सुट्टी घेणार नाही.
भावानी लहान. भावानी लहानपणी, आणि त्यांनी खरोखर 4 वर्ष एकही दिवस सुट्टी घेतली नाही. क्या बात आहे. हा. खूप मोठी गोष्ट म्हणजे आहे सर. ईश्वेतचं जर कधी काय म्हणता येईल की इतिहास लिहिला गेला किंवा लिहिण्यात येईल, त्यावेळेस पहिलं नाव त्याचं असायला पाहिजे आणि दुसरं माझं असायला पाहिजे. याला खूप इतका मोठं त्यांनी मन लागतं हां सर. तर इतका त्यांनी मला सपोर्ट दिला, त्याचं कम्फर्ट सगळं सोडून त्यांनी सपोर्ट दिला. नंतर आईवडिलांना मी सांगितलं, कारण मी घरातला म्हणजे आमच्या घरात कोणी व्यवसाय केला नाही, उद्योजक नाही. पहिल्या थडीतला उद्योजक होणं एवढं सोपं नसतं. आपण मिडल क्लास अवघड आहे. फॅमिलीतले लोक, आपला माइंडसेट तसा बनलेला असतो की बाबा बरं वाईट जर झालं तर आपले जेवणाचे पण वांदे होतील, एक्झाम्पल. खरी गोष्ट. आणि याची भीती का असते तुम्हाला मी सांगतो, मिडल क्लास फॅमिलीला आपण खालीवर बघू नये ही भीती असते, कारण त्यांनी ती परिस्थिती बघितलेली असते. अनुभव त्या असतात. परिस्थितीनं ही लोक गेलेली असतात आणि प्रत्येकाला वाटतं की ही परिस्थिती परत यावी नाही. पण माझं प्रत्येक उद्योजकाला असं म्हणणं आहे की तुमचं जे सक्सेस असतं किंवा तुमचं स्वप्न, म्हणजे माझ्या केसमध्ये माझं जे स्वप्न होतं ईश्वेचं, ते माझ्या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरनी त्यांचं स्वप्न बनवलं. वा. आणि की बाबा आता माझं आणि हे एकच स्वप्न आहे आणि त्यांची साथ, अदरवाईज हे होणं खूप अवघड होतं. अवघड आहे. हो. खरं आहे ना सर, इतकी गलेगठ्ठ पगाराची नोकरी आपण सोडून यावी, लोक वेड्यात काढत असतील. आणि त्या काळी तुमचा लहान भाऊ तुम्हाला सांगतोय आणि मोठा भाऊ आज इतक्या उंचीवर गेल्यानंतरही ते मान्य करतोय. जर 2 भाऊ हा पॉडकास्ट पाहत असतील तर हे बंधुप्रेम बघून नक्कीच तुम्हाला यात घेण्यासारखं खूप आहे. सर, ईश्वेत मनात रुजलं, परदेशातून माघारी मातृभूमीमध्ये येण्याचा निर्णय तुम्ही घेतला आणि मग ईश्वेत आता आपण सुरू करायचं हे ठरलं. पण पुन्हा संघर्ष त्याच्यामध्ये आला असेल, पुन्हा शून्यातून पुन्हा निर्माण करायचं ठरवल्यानंतर त्या काळामध्ये तुमचा सबकॉन्शियस माइंड जरी रेडी असला, तयार असला करायला, तरी ती जुळवाजुळव करण्यासाठी फार मोठा स्ट्रगल तुम्हाला त्या काळात करावा लागणार असणार आहे. कशी सुरुवात कशी होती ईश्वेतची? 2000 जसं मी म्हटलं की 14 साली फेब्रुवारीमध्ये आम्ही सुरुवात केली. एकतर मी 10-12 वर्ष म्हणलं की परदेश राहिल्यामध्ये एअर कंडिशनमध्ये राहायचं, छान राहायचं, तिथून डायरेक्ट मातीच्या ढिगावरती एक्झाम्पल. कारण हा प्रोजेक्ट मी ठरवलं की ग्रामीण भागात म्हणजे माझ्या गावातच करायचा. त्याची कारणं अशी होती की माझ्या गावातल्या आजूबाजूतल्या लोकांना मला तिथं रोजगार निर्मिती करायची. ईश्वरबद्दल तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की हा वुमन एम्पॉवरमेंटचा, आमच्याकडे 90% महिला काम करतात. तर माझ्या डोक्यात असं होतं ग्रामीण भागातल्या महिलांना एकत्र करायचं आणि प्रोजेक्ट उभा करायचं. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की माझी बहीण ही शाळा नाही शिकली, कारण आमच्या गावात शाळा नसल्यामुळे ती फक्त 4थीपर्यंत शाळा शिकली. आणि त्याचा पेन हा मला राहिला. म्हणून मला असं वाटायचं की आपण अशी काही रोजगार निर्मिती करावी, अशा इंडस्ट्री टाकावी की ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना आपल्याला काम देता येईल. आम्ही तुम्हाला गमतीचा विषय सांगतो की आम्ही प्रोजेक्ट चालू केला. आता एवढा मोठा प्रोजेक्ट चालू करायचा, आम्ही सगळं डिस्कशन केलं आणि 10 दिवसानंतर एक दिवस असं वाटलं की काय केलं. त्याचं कारण असं होतं की जी कन्स्ट्रक्शनची टीम होती ती रात्री सगळी पळून गेली. सगळी पळून गेली. अरे मग हे बांधायचं कोणी, हे करायचं काय, म्हणजे हे काय. तुम्हाला मी सांगतो 6 महिने मी, माझा भाऊ, आम्ही तिथं रेती टाकली होती 100-200 बारा, त्या रेतीच्या ढिगावर झोपलो 6 महिने. आणि नंतर म्हणजे हे असे बांधकामाचे कन्स्ट्रक्शनचे स्ट्रगल होतात. त्याच्यानंतर आम्ही बायोटेक कंपनीमध्ये जातो, म्हणजे हायटेक कंपनीमध्ये जातो, तर स्किल सेटची माणसं लागणार आहे. हा स्ट्रगल तर होताच आहे. पण एकदाचं ते सगळं बांधून झालं, पण म्हणतात ना तो परत स्ट्रगल आमचा पिच्छा सोडायला सुरू नव्हता. आम्ही तुम्हाला सांगतो ज्या वर्षी आम्ही चालू केलं आमचं 2000, आम्ही पुन्हा गमतीच सांगतो, एकाच वर्षात आम्ही सगळा प्रोजेक्ट बांधला. हो, एकाच वर्षी आम्ही सगळा 2014ला आम्ही चालू केला आणि एप्रिल 2015ला आमचा पूर्ण प्रोजेक्ट बांधून झाला आणि एप्रिल 2016ला आम्ही पहिला सेलेबल प्रोडक्ट आमचा मार्केटमध्ये आणला. तर ही एक फार फास्ट जर्नी होती. दिवस रात्र त्यासाठी तुम्ही घेतली असणार. कारण आमच्या डोक्यामध्ये असं होतं किंवा मला उद्योजकांना यातनं सांगायचं की तुम्ही कुठलाही जरी प्रोजेक्ट करत असाल ना, तर त्याच्या डेडलाईन पाळणं तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे. नाही तर काय होतं, सुरुवातीपासून तुमच्या व्यवसायाला तो असा खात जातो. म्हणजे म्हणायचा उद्देश, जर डिले जर झाला प्रोजेक्ट, तो अल्टिमेटली सगळ्या गोष्टी डिले होतात, कॉस्टिंग वाढते, तुमचे प्रोजेक्शन चुकतात आणि मग सगळ्या गोष्टी होतात. पण हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला होतं 2018 साली दुष्काळ पडला होता आपल्याकडे. आमच्या लॅबला पिण्यासाठी पण पाणी नव्हतं. म्हणजे आता ही लॅब चालवायची कशी, ॲग्रिकल्चरची म्हणजे ॲग्रिकल्चर बेस्ड कंपनी आहे, पण परत ते म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करत असाल उत्तर मिळतं, तर उत्तरही मिळतं आणि तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करणारी देवदूतासारखी लोक खूप असतात, धावून येतात. त्यावेळेस नेमका समृद्धी मार्ग सुरू झाला आमच्याकडे. समृद्धी मार्ग झाल्यामुळे काय झालं, लँड ॲक्विजिशन झालं आणि लँड ॲक्विजिशन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जेवढ्या विहिरी आहे त्या विहिरीचं लाईट कनेक्शन कापलं गेलं आणि त्या विहिरी तशाच राहिल्या. आमच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या विहिरी आहेत, माझ्या भावाने शोधून काढल्या, त्या विहिरीतनं आम्ही टँकरनी पाणी आणायचो आणि आम्ही लॅब चालवली. एवढा मोठा प्रोजेक्ट म्हणजे आमचा बऱ्यापैकी तुम्हाला सांगायला काही अर्थ नाही, भारतातला वन ऑफ द आमच्या क्षेत्रातला बिगेस्ट प्रोजेक्ट आहे हा. म्हणजे काही 3-4 प्लेयर आहे त्यामध्ये आम्ही येतो आणि ते पाणी बघा हे सगळं काय झालं. आणि मग आम्ही प्रोजेक्ट चांगला चालू केला.
काम परत चांगलं सुरू झालं. मग छोटे मोठे अप अँड डाऊन्स तर येतच गेले. हो. पण आम्हाला सगळ्यात मोठा अप अँड डाऊन्स आला की आम्ही एका युरोपियन कंपनीबरोबर कोलॅबरेशन केलं आणि त्यातनं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 20 लाख आम्हाला एका प्लॅन्स त्यांना बनवून द्यायचे होते. प्लॅन बनवले, सगळं झालं, पण ती इंडस्ट्री फ्लॉरिकल्चर इंडस्ट्री आहे आणि तिचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट असायला एक दिवस रात्री आपले माननीय पंतप्रधान यांनी डिमॉनिटायझेशनची घोषणा केली आणि नोटबंदी केल्यामुळं तुम्हाला मी सांगतो की तो प्रोजेक्ट पत्त्यासारखा कोसळला. कारण तो प्रोजेक्टच त्याच्यावर चालायचा. फुल इंडस्ट्री सगळी कोलॅप झाली, त्याचे प्लांटेशन कोलॅप झाले आणि आमच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला जो आम्हाला मोठा म्हणजे काय म्हणता येईल धक्का आहे ते 20 लाख प्लॅन्ट आम्ही फेकून दिले. लिटरली आम्ही बसून रडलो पण खचलो नाही. करायचं तर आहेच आहे. म्हणून मला असं उद्योजकाला सांगायचं की उद्योग त्यांनीच करावा की त्यांनी सकाळी उठल्या पहिलं त्याच्या लक्षात आलं पाहिजे की आज मला काहीतरी स्ट्रगल येणार आहे, आज मला काहीतरी समस्या येणार आहे आणि मला समस्या सोडवणारा बनायचा आहे. ओके, समस्या आल्या रडत बसणारा बनायचं नाही. तर उद्योग करण्यासाठी किंवा चांगला मोठा उद्योग करण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. हा एक आमचा स्ट्रगल राहिला. दुसरा स्ट्रगल आमचा असा राहिला की खूप छान चालू होतं, कोविड आला. आता कोरोनात तर तुम्हाला सगळ्यांनाच आला, पण आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, आम्ही टेस्टी बेबीसारखं काम करतो, आम्हाला दररोज जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तिथंही आम्ही करोडो रुपयांचं नुकसान होताना बघितलं. आणि त्या काळात मी एक गोष्ट शिकलो. मी बऱ्याच ठिकाणी नमूदही केलं की तुम्हाला उद्योग करत असताना किंवा समाजात जगत असताना तुम्ही आपल्या जीवाभावाची माणसं तयार करून ठेवा, जपली पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की उद्योग म्हणजे मोठी मशिनरी लावली, ॲटोमेशन केलं, सेटअप केला, प्रोसेस लावल्या की आपला उद्योग मोठा होतो, आपण मोठे होतो. नाही, तुम्हाला जीवाभावाची माणसं, तुमची टीम जर तुमच्यासोबत नसेल तर पत्त्यासारखा तुमचा व्यवसाय कोसळतो. त्या काळात मी अनुभवलं. त्यातल्यात मी बघितलं की बऱ्याच जेव्हा मोठ्या कंपन्या होतात त्याचे खालची एम्प्लॉई असं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा मिडल मॅनेजमेंट त्याकडे. तुम्हाला मी ठामपणे सांगतो, मी माझ्या पडत्या काळात बघितलं की जेवढे टॉप मॅनेजमेंटची लोक ते सोडून गेले, ते अपॉर्च्युनिटी असतात. मला दोष नाही द्यायचा त्यांना, पण ते सोडून गेले. पण जे बिचारे खालची जी सगळी लोक होते ते मला चिकटून राहिले. म्हणजे लिटरली मला अनुभव आहे. कोविडच्या काळामध्ये मी माझ्या जेव्हा लॅबवर जायचो तर बरेच लोक लॅबमध्ये मला सांगायचे की तुम्ही येऊ नका सर. म्हणजे लिटरली आमच्या इथल्या महिला रडायच्या, तुम्हाला काही झालं तर आमचं काय होईल, आम्हाला काही झालं तरी चालेल. त्यामध्ये माझ्या बहिणीचा सिंहाचा वाटा आहे. एवढ्या कोविडच्या काळामध्ये तिने एकही दिवस घरी न राहता लॅबवरती आली आणि लॅब टिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण तुम्हाला त्यानंतर सांगतो, हरायचं नसतं. जेव्हा हा कोविड गेल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही भरावी घेतली, म्हणजे आम्ही सगळं काय रिस्ट्रक्चरिंग केलं. आमच्या लक्षात आलं का आता काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हाय व्हॅल्यू प्रोडक्टवरती कसं गेलं पाहिजे, म्हणजे काही व्यवसाय भारतात झाला पाहिजे, काही एक्सपोर्ट झाला पाहिजे, हे सगळ्या अँगलनी आम्ही काम केलं. आणि आता तुम्हाला ईश्वेची परिस्थिती सांगतो, पुढची 5 वर्ष आम्ही कुठलंच काम घेऊ शकत नाही, एवढं काम आमच्याकडे आहे. हा प्रवास तुमचा जेव्हा मी ऐकतोय, खरं तर मुलाखत घेत असताना मी केवळ असं नेहमी वाटते की मी फक्त ऐकत राहावं, कारण यश आज दिसतंय, त्याच्या पाठीमागचा संघर्ष तुम्ही सांगताय. पण याच्यामध्ये बोलत असताना तुम्ही एक जो महत्त्वाचा मंत्र सांगितलात की हरून जायचं नसतं. बरोबर. आणि त्या काळात पैशासोबत तुम्हाला माणसं जोडायची असतात. म्हणजे अगदी सफाई कर्मचाऱ्यापासून त्या ठिकाणी कमी वेतनावरती काम करणारा अशिक्षित माणूस तुम्हाला सोबत राहिला आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही सोबत आहोत. ही माणसं तुम्ही सगळी जीवाभावाची जोडली आणि आज ईश्वेद एका वेगळ्या उंचीवर आपल्याला काम करताना दिसतंय. पण मला श्रोत्यांसाठी सर थोडं सोपं करून सांगाल, ईश्वेद नेमकं आज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करतंय? तर बेसिकली ईश्वेद आमचे 5 व्हर्टिकल आहे आज. ओके, तर आम्ही ॲग्रीबायोटेकमध्ये काम करतो. थोडंसं सोप्या ह्याच्यात म्हणायचं की आम्ही रोपांची निर्मिती करतो टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीने. आता जगभर त्या रोपांना फार मागणी असते. त्याचं कारण ते युनिफॉर्म येतात, त्याच्यामध्ये व्हायरस नसतो, त्याचं व्हायरस इंडेक्सिंग वगैरे केलं तर जेनेटिक फिडिबिलिटी केलेली असते. या टेक्निकल टर्म म्हणजे निरोगी रोपं शेतकऱ्यांच्या बांधावरती ते एकसारखी रोपं देण्याचं काम आहे. इट्स ट्रू टू टाईपसारखं काम आहे. तर आम्ही त्या क्षेत्रात काम करतो. तुम्हाला सांगतो, ईश्वेद बायोटेक ही वर्ल्ड लार्जेस्ट, जगातली सगळ्यात मोठी बांबू टिश्यू कल्चर सॅपलिंग बनवणारी कंपनी आहे. हो, आमच्याकडं बराच मोठा कॉन्ट्रॅक्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला 21 करोड बांबूचे टिश्यू कल्चरचे प्लॅन बनवायचे, ते शेतकऱ्यांना द्यायचे. हरित महाराष्ट्र आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड हे मोठं काम आहे. त्याच्यानंतर आम्ही केळीमध्ये एक चांगलं काम करतो. इस्रायलबरोबर आमचं मोठं कोलॅबरेशन आहे. GG9 नावाची व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं किंवा भारत सरकारचं असं म्हणणं आहे की डबलिंग इन्कम ऑफ द फार्मर,
शेतकऱ्यांचं इन्कम डबल करायचं आहे. पण मी तुम्हाला खरंच सांगतो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती केलेली, रोजंदारी केलेली आहे आणि एका ॲग्री बायोटेक कंपनीचा मी मालक पण आहे. माझी स्टोरी तुम्हाला म्हणतो, सीड इंडस्ट्रीचा लेबर ते सीड इंडस्ट्री कंपनीचा मालक, अशी माझी स्टोरी आहे. तर मला याच्यामध्ये हे नमूद करायचं, यांनी होणार नाही म्हणून जे हाय व्हॅल्यू क्रॉप आहेत त्याच्यामध्ये काय करता येईल. तर त्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की येणारा काळ आपण भारतामध्ये खजूर जे आहे डेट्स ते खूप इम्पोर्ट करतो, हजारो करोडचे खजूर इम्पोर्ट करतो आपण आपल्या नेबरिंग कंट्रीजपासून. आणि भारत हा एकमेव देश असा आहे जगाच्या पाठीवरती आपल्याकडं काही आपण ग्रो करू शकतो. आपल्याकडं वाळवंट आहे, मुरमाड जमीन आहे, चांगली जमीन आहे, बर्फाळ प्रदेश आहे, म्हणजे प्रत्येक पिकाला वेगळं जे क्लायमेट, वेदर आणि सॉईल कंडिशन लागते सगळी आपल्याकडे आहे. मग व्हाय नॉट, राईट, हा प्रश्न आम्ही घेतला आणि तुम्हाला सांगतो आम्ही खजुरामध्ये खूप उत्तम प्रकारे आता काम करतो आणि आमच्या येणाऱ्या काळामध्ये खजुरामध्ये खूप मोठं काम करायचं आमचं चालू आहे. त्यानंतर आम्ही ॲव्हॅकाडोजमध्ये काम करतो की ॲव्हॅकाडो हे शेतकऱ्यांसाठी फार कॅश क्रॉप आहे. नंतर क्रॅनबेरीज आहे, ब्ल्यूबेरीज आहे, नंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही टिश्यू कल्चरमध्ये काम करतो. दुसरं जे आमचं व्हर्टिकल आहे ते सीड्स आहे. तर आम्ही ऑल व्हेजिटेबल सीड्समध्ये आमचं काम आहे. आम्ही पॅन इंडियामध्ये काम करतो आणि एक्सपोर्टही करतो. त्याच्यानंतर तिसरं आमचं फर्टिलायझरमध्ये माझ्या असं डोक्यामध्ये होतं की बेसिकली शेतकऱ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळं भेटावं म्हणून आम्ही फर्टिलायझर्समध्ये आलो. पण माझ्याकडं लायसन असूनसुद्धा मी केमिकल फर्टिलायझरमध्ये गेलो नाही, कारण मला केमिकल फर्टिलायझरमध्ये जायचं नव्हतं. कदाचित ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी संधी होती तुम्हाला सांगतो, पण मला करायचं नाही. मी त्या दिवशीपासून ठरवलं. मग आम्ही बायो फर्टिलायझर, ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये काम केलं. हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना आपल्याला मदत काय करता येईल, कारण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशनचा फार मोठा प्रश्न भारतामध्ये निर्माण झालेला आहे. काय शेतकऱ्यांना पिकवता येतं पण खपावता येत नाही, उदाहरणार्थ म्हणजे मार्केट लिंकेज ज्याला म्हणता येईल ते फार अवघड झालेलं. म्हणून आम्ही ईश्वत फार्म प्रेची स्थापना केली. त्या माध्यमातून आता काही मोठ्या प्रमाणात करत नाही, पण छोट्या काही प्रमाणात आम्ही शेतकऱ्यांचा जो माल आहे तो एक्सपोर्ट कसा करता येईल किंवा त्याला मार्केट लिंकेज करण्यासाठी कशी मदत करता येईल. आता हा 10 वर्षाचा आमचा जर्नी असताना माझ्या असं लक्षात आलं की टेक्नॉलॉजीची जोड दिल्याशिवाय, तंत्रज्ञानाची जोड दिल्याशिवाय शेतकरी मोठा होऊ शकत नाही. शेतकऱ्याकडील ज्या महत्त्वाच्या समस्या आहे ती सगळ्यात मोठं समस्या, त्याला वेळेवरती जर ॲडवायझरी भेटली तर तो चांगल्या पद्धतीने पीक ग्रो करू शकतो, नंबर 1. नंबर 2, त्याच्या शेतीमधली लागत कमी करता आली पाहिजे, मला इनपुट कॉस्ट ज्याला म्हणता येईल ती कमी कशी करता येईल. नंबर 3, त्याला आपलं फ्युचरिस्टिक किंवा प्रेडिक्शन करता आलं पाहिजे की मी काढलेला माल याला मार्केट लिंकेज करता आलं पाहिजे, माझा कधी विकेल, काय विकेल या पद्धतीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता ए आय लोक म्हणतात, तर AIची त्याला जोड देता येईल. म्हणून आम्ही आत्ता 26 जानेवारी 2026मध्ये एक 2.5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आमच्या टीमनी नेक्स्ट जेन फार्म म्हणूनचं एक ॲप काढलं, नेक्स्ट जनरेशन फार्म. हे AI एनेबल ॲप आहे, AI ॲप आहे. याच्यामध्ये काय होतं आहे की शेतकऱ्यांनी त्याचं जे फील्ड आहे किंवा शेत आहे ते मॅप करायचं आणि सॅटेलाईट थ्रू ते इमेज घेऊन त्याला सगळी माहिती पुरवतं. म्हणजे लागवडीपासनं तर काढणीपर्यंत, म्हणजे कुठल्या झाडाला पाणी कमी पडलं का, सॉईल कंडिशन काय आहे, त्याला कुठले फर्टिलायझर पेस्टिसाइड दिले पाहिजे, याच्यावरती कोणता रोग आहे तो रोग पण त्याला सांगतं आणि त्या माध्यमातून ते काम करतं. पण इथं न थांबता माझ्याच लक्षात आलं की त्याला मार्केट लिंकेजचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांना. आता शेतकरी ट्रेन आहेत आपले, सगळं त्यांना येतं, पिकतं पण विकायचं कसं, तर ते मार्केट लिंकेजची पण चेन आम्ही तिथं केली. त्या ॲपमधनं तुम्ही समजा तुमच्या शेतातले 10 क्रेट टोमॅटो काढले किंवा पेरू काढले, तर तुम्ही ज्या दिवशी पेरू काढणार आहात किंवा आठवड्याभरात, तर ते ॲप सगळं सांगतंय तुम्हाला, मार्केट लिंकेज करून देतं की तुमच्या पंचक्रोशीमध्ये किंवा सगळ्या APLचे आजचा भाव काय आहे, एक्सपेक्टेड भाव काय असणार आहे, जस्ट ॲनालिसिस करून, आणि मागे काय रेट होता. तर शेतकऱ्याला एक जजमेंट येतं की मी कधी काढलं पाहिजे. नंतर वेदर सगळं त्याच्यामध्ये तो सांगतो, कधी पाऊस काय येणार आहे. एवढं न करता त्याला कार्बन क्रेडिट लिंकला पण आम्ही हे केलं की माझ्या असं डोक्यात आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात असलेली झाडं त्याला कार्बन क्रेडिट भेटलं पाहिजे, एक ॲडिशनल इन्कमचा सोर्स झाला पाहिजे. तर तेही आम्ही त्याच्यामध्ये केलं आहे. फार्मर फोरम नावाचा त्याच्यामध्ये एक आम्ही कन्सेप्ट केलं आहे की आज भारतातला शेतकरी, लेट्स एक्झाम्पल, त्यांनी ॲव्होकाडोची शेती आपल्यासाठी नवीन आहे, तर त्याच्या समस्या त्यांनी तिथं लिहायच्या. जगभरातले शेतकरी त्याला बघतील आणि रिप्लाय करतील. यांनी मराठीत लिहिलं, समजा इस्रायली माणूस तो हिब्रूमधले, पण याला मराठीतच कळेल, आणि यांनी मराठीत लिहिलं तर ते कळेल. तर ती एक आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. तिसरा, आम्ही याच्या चार्टबोर्ड आहे, म्हणजे शेतकऱ्यांना टाईप करायचं काम नाही, त्यांनी नुसतं बोलायचं आणि मग तो त्याची माहिती त्याच्यावरती देतो. आणि शेवटचा मुद्दा आम्ही जो मॅप करण्याचा केला की शेतकऱ्यांना योग्य भावामध्ये जे काय लागेल, ओके, ते त्याच्यावरती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याला शेतीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तो तिथनं घेऊ शकतो. ओके. आता बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं असतं किंवा लोक म्हणतात की आणि हे ॲप फ्री आहे. याच्यात आम्ही कुठलाही पैसे वगैरे चार्ज करत नाही आणि करणार पण नाही. मला हे शेतकऱ्यांसाठी करायचं होतं, एक शेतकरी पुत्र म्हणून, आणि एक टेक्नॉलॉजी जो. ॲपचं नाव काय म्हणाल? नेक्स्ट जनरेशन ॲप, नेक्स्ट जेन ॲप.
नेक्स्ट जेन ॲप म्हणून आहे. श्रोत्यांनो, तुम्ही जर आता ऐकत असाल या मुद्द्यावर, तर नेक्स्ट जेन ॲप हे ॲप तुमच्यासाठी लवकरच वायाळ सर हे सगळ्यांना पब्लिकली देणार आहेत आणि ते फ्री आहे. आपण मराठीमध्ये म्हण ऐकतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अनेक वर्षांपासून कृषी संस्कृती असणारा आमचा देश, अनेक शेतकऱ्यांच्या चळवळी झाल्या, त्यांचं योगदान नक्कीच मोठं आहे. परंतु काळाच्या पुढचा विचार करून त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन इथला शेतकरी खरंच सुखी समाधानी आहे, पण तो श्रीमंतही करता येईल का, हा विचार वायाळ सर आपल्या ईश्वेच्या माध्यमातून रुजवत आहे. त्यांच्या व्यवसायातनं पैसे त्यांना मिळत आहेत, परंतु हा पैसा माझ्या शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी कसा वापरता येईल, हा काळाच्या पुढचा आणि नैतिक तत्वांची चौकट असलेला विचार आहे. सर, तुमच्या या विचारांना खरंच सलाम आहे. मला याला जोडून विचारायचं आहे सर, हा शेतकऱ्यांविषयी हा इतका काळाच्या पुढचा इतका व्यापक दृष्टिकोन तुम्ही जो ठेवत आहात, याच्या पाठची तुमची प्रेरणा एक शेतकरी पुत्र म्हणून आहेच, पण येत्या 5 वर्षामध्ये आपण त्याला इमॅजिनरी म्हणूया, पण हे ॲप वापरलं, त्यानं कार्बन सायन्स त्याच्यामध्ये त्याने वापरलं, त्याला मार्केट कळालं, रेट कळाले, त्याला सॉईल त्याची एक्झामिनेशन करून घेता आलं, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे ॲप वापरणाऱ्या शेतकऱ्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर नेमकं कसं आहे? हां, मला तेच म्हणायचं आहे की मी म्हणतो की तंत्रज्ञानाच्या जोडीशिवाय तुम्हाला आता पुढे जाता नाही. ते शेती क्षेत्रच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये झालं. बरोबर. तर या ॲपचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे आणि मी जे बघतो, आम्ही असं आमच्या की येणाऱ्या 5 वर्षामध्ये कमीत कमी 5 करोड शेतकऱ्यांनी भारत आणि जगभर, म्हणजे भारतातून मॅक्सिमम ते ॲप यूज करावं किंवा ते करतील, हा मला ठाम विश्वास आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, हे ॲप वापरल्यानंतर म्हणजे किंवा ॲप वापरल्यानं फार मोठी क्रांती होती अशी नाही, पण आपल्या विचार करण्याची पद्धत बदलते किंवा आपल्याला एक घ्यावं किंवा नाही. लेट्स एक्झाम्पल, हे 20 रुपयाचं फर्टिलायझर टाकायचं किंवा नाही हे तोच सांगतो. 5 रुपयाचं टाकायचं की 10 रुपयाचं टाकायचं. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या ॲपच्या माध्यमातून, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लागत जी आहे ती 40% कमी होणार आहे. खर्च कमी होणार आहे 40% आणि कमीत कमी 30 ते 35% त्याचं उत्पादन वाढणार आहे. उत्पादन का वाढणार आहे? काय क्रांती, ॲप काही क्रांती करणार नाही, पण योग्य वेळेला योग्य द्यावं सल्ला ती जर त्याला भेटली ना शेतकऱ्याला, तर खरंच हे निश्चित वाढणार आहे आणि योग्य भाव या ॲपच्या माध्यमातून त्याला मिळण्याचा बऱ्यापैकी चान्स आहे. म्हणून ही एक वेगळी क्रांती आहे. खूप अभिनंदनीय गोष्ट आहे सर, ही खरंच क्रांतिकारी गोष्ट आहे. कारण की व्यवसायामध्ये एक सूत्र नेहमी तुम्ही पण अनेक भाषणांमधून सांगितले की काय करावं याच्यापेक्षा काय करू नये, आणि शेतीसुद्धा एक व्यवसायच आहे. त्यामुळे काय करू नये, कोणतं पेस्टिसाईड, कोणतं फर्टिलायझर त्या ठिकाणी वापरू नये, हे त्या ठिकाणी तुम्ही सांगणार आहात. तुम्ही ईश्वेचा उल्लेख करताना टिश्यू कल्चरबद्दल बोललात. आज टिश्यू कल्चरमुळे खूप क्रांती जगभरामध्ये झालेली आपण पाहतोय. मी मुलाखत घेण्यापूर्वी सर काही गृहपाठ करावा म्हणून काही केळी उत्पादक शेतकऱ्यांशी, ज्या खानदेश मराठवाड्याच्या बाउंड्रीवरनं मी येतो, तुमच्याच जवळचा तो भाग आहे, अजिंठा लेणी जवळचा, तर त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की काही टिश्यू कल्चरच्या कंपन्या, आज मी नाव घेणं योग्य ठरणार नाही, पण त्याच्यावरती काही व्हायरल डिसीजेस येत आहेत जे वेलवर्गीय मधून त्याकडे संक्रमित होत आहेत. सेमी व्हायरस जो आहे, CME व्हायरस, त्याचा उल्लेख मला एक्झॅक्ट आता माहीत नाही सर, तुम्ही तो सांगालच, पण त्या व्हायरस आपल्या ईश्वेच्या कोणत्याही टिश्यू कल्चरच्या रोपामध्ये नाही आहे. ही एक वेगळेपण आपल्या टिश्यू कल्चरचं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा प्रचंड फायदा होतो आहे, कारण निरोगी रोप मिळतं आहे. तर काय तंत्रज्ञान त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं वापरत आहात? आता CME व्हायरस हा जर ॲनालिसिस, मी खरं सांगायचं तर टेक्निकल एक्सपर्ट नाही आहे, कारण मी काही बायोटेक्नॉलॉजी पण नाही, पण पाठीमागचा विचार असा आहे बेसिकली की जसं कुकुंबर आहे या किंवा वेलवर्गीयातनं CME व्हायरसचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतो आणि केळीवर. गेल्या 2-2.5-3 वर्षापूर्वी स्पेशली तुम्ही ज्या भागाचं नाव घेतलं, जळगाव, आणि या भागामध्ये अत्यंत शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली होती. 3-4-5 महिन्याचे प्लॉट त्यांना काढून टाकावे लागले जस्ट बिकॉज ऑफ CME व्हायरस. त्याच्यावरती बऱ्याच जणांनी ॲनालिसिस केलं, आपले सायंटिफिक बॉडीनी पण ते ॲनालिसिस करून सगळं काय सांगितलं. पण मला जे जाणवतं मोठी की टिश्यू कल्चर म्हणजे काय, टिश्यू कल्चरची सोपी भाषा तुम्हाला सांगतो की उत्तम चांगल्या दर्जाची रोपं शेतकऱ्यांना पुरवणे, म्हणजे ते निरोगी असावे, त्यामध्ये कुठला व्हायरस नसावा देताना तरी, राईट. त्याच्यानंतर तुम्ही ज्या काय प्रोसेस तिथं ॲप्लाय करतात त्या क्वालिटीच्या असाव्या, म्हणजे ज्या व्हायरसला बळी पडू नये, ही सिंपल भाषा आहे. आता CMEचं काय होतं की बेसिकली CMEला बऱ्याच लोकांनी बरेचसे अँगल लावले की या गोष्टी मिळतो, त्या गोष्टी मिळतो, पण माझं असं स्पष्ट मत आहे, तुम्ही टिश्यू कल्चर रोपं देताना जर चांगल्या क्वालिटीची दिली तर त्याच्यावरती तो व्हायरस नसतो. आणि बऱ्याच वेळा CME व्हायरस हा
लॅबच्या प्लॅन्टच्या लेवलला पण ओळखता येऊ येतो. शकतो समटाईम्स, राईट. तर तिथेही तुम्ही ते रोपं डिस्कार्ड करून शेतकऱ्यांना डिस्पॅच करू नका, ही माझी नम्र विनंती. तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी, जर तुम्ही ईश्वेदिवशी बोलला तर मी जसं म्हणलं की आम्ही अजूनही आमच्याकडे GG9 नावाची व्हेरायटी फार फेमस आहे तुमच्या भागामध्ये. हो. म्हणजे ईश्वरला लोक कदाचित कधी कधी शिव्या देत असेल तर दोन गोष्टीमध्ये शिव्या म्हणण्यापेक्षा म्हणत असतील की आमच्याकडनं देणं होत नाही. त्याचे 2-3 कारणं आहे. एक तर कल्चर आम्ही त्याचे इम्पोर्ट करतो, बरोबर. त्याचं आमचं रेस्ट्रिक्शन आहे, आणि प्रोडक्शन ती कॅपॅसिटी त्या पद्धतीने आम्ही करतो. बरोबर. पण तुम्ही जर त्याला लागणारा चांगला मीडिया, म्हणजे मीडिया पण जो राहतो ग्रोवाला, तो जर चांगल्या पद्धतीचा वापरला, त्याच्या सायकल असतात त्या जर प्रॉपर चांगल्या केल्या, त्याचं व्हायरस इंडेक्सिंग वेळेवरती केलं, बॅच सर्टिफिकेशन केलं, त्याचं मदर प्लॅन्टचं केलं, नंतर प्लॅन्ट आल्यानंतर बिफोर डिस्पॅच द प्लॅन्ट केलं, तर या व्हायरसला तुम्ही आळा घालू शकता. आणि प्राऊडली तुम्ही जसं म्हणला की, आणि मला पण त्याच्यावर अभिमान आहे आमच्या सगळ्या टेक्निकल टीमवरती, की आमच्या प्लॅन्टमध्ये तो आला नाही आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी आम्हाला त्याची कंप्लेंट पण केली नाही. कदाचित थोडा बहुत आला बी असेल, जो मी म्हटलं की 2 प्रकारे येतो, एक तर रोपाकडनं येत असेल आणि दुसरा जो आहे तो कदाचित या वेलवर्गीयामुळे येतात. बरोबर. पण आम्हाला असा काही प्रॉब्लेम फेस तो झाला नाही. पण शेतकऱ्यांना किंवा येणाऱ्या केळी उत्पादन मला सांगायचं आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण केळीमध्ये खूप चांगलं उत्पादन करतो, पण हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागणार आहे. तर त्यामुळे थोडंसं तयार असणं पण याच्यासाठी खूप गरजेचं आहे. आपण नेहमी पाहतो की एखादा व्यक्ती आपल्या हव्या असलेल्या क्षेत्रामध्ये जातो, तिथे यश मिळवतो, प्रसिद्धी मिळवतो, पैसा मिळवतो आणि बस तो तिथलाच होऊन जातो. पण काही अपवादात्मक गोष्टी आम्ही समाजामध्ये घडताना अशाही पाहतो की हव्या त्या उंचीवरती आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवल्यानंतर पुन्हा त्या उंचीवरनं खाली पाहिलं की समाज बांधव दिसतात आणि त्यांच्या डोळ्यातली आशा, आकांक्षा, स्वप्न दिसतात आणि मग वाटायला लागतं की आपण यांना हात दिला पाहिजे, मदत केली पाहिजे आणि आपण केवळ एकट्यानं पुढे न जाता आपल्या या प्रवासामध्ये त्यांनाही सामावून घेतलं पाहिजे. आणि हे अपवादात्मक उदाहरण म्हणजेच ईश्वेतचे संस्थापक श्रीयुत संजयजी वायाळ सर. स्वतः ईश्वेत एका मोठ्या उंचीवरती आज पोहोचून काम करतं आहे, अनेकांसाठी काम करतं आहे, समाजहिताचं काम करतं आहे, नव्या क्रांतीसाठी काम करतं आहे. परंतु हे करत असताना पे बॅक टू सोसायटी हा बाबासाहेबांनी सांगितलेला मंत्र आपल्या मनामध्ये रुजवून वायाळ सर पुन्हा आपल्या समाजाकडे आलेत. समाज म्हणजे आपल्या भागातल्या नाही, या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसासाठी ते नवी क्रांती आणू पाहत आहे. आणि व्यवसाय उद्योगासाठी हे करत असताना मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योजक कक्ष या कक्षाची राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे. माझ्या समाजातील ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, ज्यांच्या डोळ्यांमध्ये स्वप्न आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं राहू, हा आशावाद ते व्यक्त करताय या मराठा उद्योजक कक्षातून. आणि या मराठा उद्योजक कक्षाचा एक महा एक्स्पो पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मोशी भागामध्ये घडतोय. 15, 16, 17 मे रोजी हा एक्स्पो घडतोय. या एक्स्पोबद्दल आपण सरांकडून जाणून घेऊया. सर, या मराठा उद्योजक कक्षाच्या या एक्स्पोबद्दल तुम्ही काय सांगाल? काय काय नेमक्या संधी तिथे आहेत आणि का लोकांनी त्या ठिकाणी भेट द्यावं? काय त्यातनं त्यांना मिळू शकतं? मराठा सेवा संघाचा तुम्ही उल्लेख केला आहे, तर तसं पाहिलं तर मी लहानपणापासून मराठा सेवा संघाशी जुडलेलो आहे. कारण मी सिंदखेड राजाचाच असल्यामुळे आणि युगपुरुष ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी ऑलमोस्ट 35 वर्ष, आता मला एक्झॅक्ट माहिती आहे, 35 वर्ष मराठा सेवा संघाला झाली. आणि मराठा सेवा संघाचा मेन जो उद्देश होता की समाजात जी काय समाज आहे त्या समाजांना एकत्र येऊन कॉन्क्रीट काय करता येईल, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह काम काय करता येईल, बरोबर, जे डिस्ट्रक्टिव्ह समाजामध्ये घडत आहे त्याला कन्स्ट्रक्टिव्ह काय करता येईल, या बाबतीत खेडेकर साहेबांनी नेहमीच एक आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे. नेहमी त्याच्यावरती त्यांचं विचार मंथन होत असतं आणि ते सल्लाही देत असतात. बरोबर. तर त्याच काळामध्ये आता तुम्ही जर बघितलं तर मराठा सेवा संघात 33 कक्ष आहे. 33 कक्ष. आणि त्या 33 कक्षापैकी मराठा उद्योजक कक्ष हा एक कक्ष आहे. मी तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो. एक 5-6 वर्ष मराठा उद्योजक कक्षाला झाले. हो. त्यावेळेस सरांचा मला फोन आला आणि संजय तू कुठे काय, मला सांगितलं इथे आहे, भारतात आहे, बाहेर आहे. म्हटलं भारतामध्ये आहे सर. तर तू ये म्हणे तिकडे सहलीला. सहलीला म्हणजे साताऱ्याच्या बाजूला. मी म्हटलं सर येतो 2 दिवस. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी संकल्पना मांडली. पण मी तुम्हाला सांगतो की लहानपणापासून फाटलेल्या चड्डीत मी साहेबांचं भाषण ऐकलेलं आहे. म्हणजे माझा तो प्रवास फाटलेल्या चड्डीत खेडेकर साहेबांचा भाषण ऐकणे तर विश्वभूषण मराठा विश्वभूषण पुरस्कार पर्यंत. म्हणजे ते एक मोठं खऱ्या अर्थाने माझ्यासाठी ते एक मोठा प्रवास आहे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या समाजामध्ये उद्योजक घडवायचे आहेत आपल्याला. तर उद्योजक का घडवायचे की समाजात नोकऱ्या संपत चाललेल्या आहे. आता प्रत्येकाला नोकरी भेटेल एवढा मोठा समाज आहे. आणि जर तुम्ही इतिहास बघितला मागे तर आपल्याला उद्योजकाची पार्श्वभूमी उद्योग करण्याची आहे. आपण उद्योजक होतो, मधल्या काळात आपण वेगळ्या वेगळ्या रोलमध्ये गेलो पण आहे.
तर त्या पद्धतीने उद्योजक कक्षाची झाली. ते म्हणले की तुला मी एक जबाबदारी देतो, ते तुला काम करायचं आहे. आणि मग माझ्याकडं उद्योजक कक्षाचे महासचिव आणि मराठा उद्योजक कक्षाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हे पद देण्यात आलं. आणि आम्ही गेली 4-5 वर्षे त्या माध्यमातून काम करतो. काम करत असताना आम्ही सुरुवातीला आमच्या लक्षात असं आलं की ऑलरेडी मराठा समाजामध्ये उद्योजक खूप आहेत, पण ते एका पोर्टलवरती नाहीत, ते एका पानावर आलेले नाहीत. त्यांना सगळ्यांना एका पेजवरती कसं आणायचं, तो एक उद्देश होता. मग त्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यानिय म्हणजे मराठा उद्योजक कक्षाविषयी थोडंसं सविस्तर सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एक बॉडी तयार करायचं ठरवलं आणि त्या माध्यमातून काम केलं. आता जेव्हा पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा प्रसार झाला, आमच्या असं लक्षात आलं की नुसते कमिटी तयार करून होणार नाही, तर तिथं आपल्याला त्यांची ब्रेनस्टॉर्मिंग केली पाहिजे, त्यांना लागणाऱ्या काय गोष्टी असतील त्या दिल्या पाहिजे. तर आम्ही अधिवेशन घ्यायला सुरुवात केली. तर तुम्हाला मी सांगतो, पहिलं अधिवेशन आम्ही नाशिकला घेतलं आणि त्या अधिवेशन एवढं जोरात अधिवेशन घेतलं ना, आणि मी तुम्हाला प्राऊडली सांगतो, आत्ता त्या अधिवेशन झाल्यानंतर ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत आमचे 3 अधिवेशन झाले. आणि पहिलं जे नाशिकचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशन झाल्यानंतर आत्ता मी मागे त्यांच्या मीटिंगला गेलो होतो, 600 करोडचा टर्नओव्हर विदिन द ग्रुप करतात. किती? 600 कोटीचा. म्हणजे ही एक क्रांती निर्माण झाली. त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन आम्ही अमरावतीला घेतलं, तोही ग्रुप चांगला काम करतो. तिसरं आम्ही जळगावला घेतलं. आणि यानंतर आमच्या लक्षात आलं की अधिवेशन हे जिल्ह्याने आपण घेऊयाच, म्हणजे तिथले उद्योजक छोटे मोठे एकत्र येतील, पण आपल्याला ग्लोबल मराठा एक्सपो केला पाहिजे. म्हणजे आमच्या लक्षात आलं किंवा मी जेव्हा जगभर फिरतो, माझ्या असं लक्षात आलं की समाजातील बरेचसे उद्योजक प्रत्येक देशात आहे. तुम्ही कुठल्याही देशात जा, मराठा समाजातील उद्योजक तुम्हाला तिथे भेटतात. मग या उद्योजकांना जर एकत्र आणायचं असेल तर आपण ग्लोबल एक्सपो केलेला आहे. म्हणून येणाऱ्या 15, 16, 17 मे या रोजी मोशीच्या कन्व्हेन्शन अँड इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरच्या ग्राउंडवरती पुणे येथे संभाजी महाराजांचा मोठा तिथे पुतळा आहे, तिथे आपण हे असं भव्य दिव्य एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता या एक्सपो आयोजन करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा जो उद्देश हा होता की सगळ्या उद्योजकांची कनेक्टिव्हिटी आपल्याला कशी करता येईल. म्हणजे जगभर जे आपले उद्योजक पसरलेले आहेत ते तिथे येतील, त्यांची कनेक्टिव्हिटी होईल. नंबर 1. नंबर 2 की जे आत्ता ज्यांचे उद्योग आहेत तर त्या उद्योगाला जगाच्या पाठीवर प्रमोट कसं करता येईल, तर ते या एक्सपोच्या माध्यमातून होईल. म्हणजे तुमचा एखादा व्यवसाय असेल, तुम्ही तिथे येणार असाल, त्या व्यवसायाचा स्टॉल लावणार असाल, त्या प्रोडक्टविषयी माहिती देणार असाल आणि ती माहिती जगपर्यंत भेटेल. तिसरा महत्त्वाचा उद्देश आणखी होता की आता मी जसं म्हणलं की सगळे विखुरलेलं आहे, तर या एक्सपोच्या माध्यमातून एक डेटा बँक आपल्याकडे तयार होणार आहे आणि ती सगळ्यापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे आमचं एक्सपेक्टेशन असं की 10 लाखपेक्षा जास्त उद्योजक तिथं भेट देणार आहेत. म्हणजे हा 10 लाख उद्योजकांचा डेटा हा अवेलेबल होणार आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा जर तुम्ही बघितला की आता जे उद्योजक आहेत पण त्यांना तो धंदा आपला स्केल करायचा, IPO लेवलला लायचा, मोठा न्यायचा, तर त्याच्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. कारण तिथं आम्ही सेमिनार्स वगैरे ठेवणार आहे, त्या माध्यमातून मदत होणार आहे. आणि ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, म्हणजे ज्यांच्या मनात आता स्टार्टअप चालू करायचं, उद्योग चालू करायचं आहे, तर हा एक्सपो त्यांच्यासाठी खरंच मोठी सुवर्ण संधी. तर माझं एक सगळ्यांना आव्हान आहे की जे नवउद्योजक आहे किंवा ज्यांना आपलं स्टार्टअप चालू करायचं आहे त्यांनी दे मस्ट विजिट टू दिस एक्सपो. त्याचं कारण असं आहे की आम्ही 3 दिवस एक सेपरेट सेमिनार हॉलमध्ये सेशन ठेवणार आहे फक्त खाली स्टार्टअपसाठी. स्टार्टअप का करावा, कसा करावा, केल्यानंतर तो मोठ्या लेवलला आपला स्टार्टअप कसा घेऊन जावा आणि जगात या पाठीवरती आपल्या स्टार्टअपचा ठसा कसा उमटावा, या सगळ्या माध्यमातून तिथं प्रबोधन होणार आहे. त्याला लागणारी जी सिस्टम आहे, ओके, म्हणजे त्याला सपोर्ट सिस्टम किंवा इकोसिस्टम तो डेव्हलप करण्यासाठी काय मदत करता येईल, तर हा सगळा मुद्दा हा एक्सपोच्या माध्यमातून तिथं आम्ही करणार आहोत. नक्कीच सर, कारण की आज समाजामध्ये बिझनेस गुरु इतके झालेले आहेत, ते प्रत्येकाला सांगत असतात हे करा ते करा, पण कसं करा. म्हणजे मराठा उद्योजक कक्षाविषयी आता तुमच्याकडून ऐकल्यानंतर मला कळालं की बिझनेस करा हे सगळंच सांगताय, नोकरीच्या पाठीमागे धावू नका, पण तो कसा करा, त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन काय लागतील, तुमच्या मनातील व्यवसाय सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या माणसांची गरज आहे, त्याच्यासाठी रॉ मटेरियल तुम्हाला कुठून मिळेल, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आम्हाला तिथे मिळेल. येस, जसं मी म्हटलं की या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे स्टार्टअप म्हणजे तुमच्याकडे एक बिझनेस आयडिया असेल तर ती बिझनेस आयडिया कमर्शियली कशी कन्वर्ट करता येईल इथपर्यंतचं सगळं मार्गदर्शन तिथं होणार आहे. ते तज्ज्ञ आपण तिथं बोलवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या एक्सपोमध्ये सगळ्या व्हर्टिकलचे लोक असणार. म्हणजे हा एक्सपो फक्त ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीसाठी नाही,
हा एक्सपो सर्व्हिस इंडस्ट्री असेल, मेटल असेल, वैद्यकीय. मायनिंग असेल, फार्मा असेल, इंडस्ट्री असेल, अपकमिंग जे आहे ते AI बद्दल खूप बोललं जातं, AI तंत्रज्ञान असणार आहे, तर ही सगळी लोकं तिथं असणार आहेत आणि बऱ्याचशा मोठ्या कंपन्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणार आहे. तर तिथे एक चांगल्या प्रकारची नेटवर्किंग तिथे होऊ शकते. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की नेटवर्थ नेटवर्क तर असं किंवा नेटवर्किंग इज अ नेटवर्क, जसं व्हाईस वर्सा काय असेल, तर असा हा आता हे झालेला आहे. त्याच्यामुळे या एक्सपोच्या माध्यमातून या उद्योजकांना एक खूप खूप मोठी सुवर्ण संधी तिथं निर्माण होत आहे. आणखी मला या एक्सपोच्या माध्यमातून एक सांगायचं की आता समाजामध्ये उद्योजक घडवणं हे फार काळाची गरज झालेली. नोकऱ्या संपत चाललेल्या आहेत आणि नोकऱ्या नाही तर मग करायचं काय. आता तुम्ही जर बघितलं की ग्रॅज्युएट झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट लोंडेच्या लोंडे बाहेर येतात. बरोबर. बिचाऱ्या त्या तरुणांना दोष द्यायला नाही पाहिजे आणि देऊ पण नाही असं माझं मत आहे. त्यांचा दोष नाही आहे, त्यांनी त्यांचा रोल प्ले केलेला आहे. आता जो रोल प्ले करायचा आहे बाकीच्या आपल्यासारख्यांना करायचं आहे की त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म कसा आपल्याला निर्माण करता येईल. बरोबर. म्हणजे छोटे छोटे जर उद्योग जर उभे राहिले तर खूप मोठं काम आहे. जसं मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये 14 करोड जनता आहे. हो. म्हणजे 14 करोडच्या प्लस पॉप्युलेशन बरोबर. असेल, एक्झॅक्ट मला नंबर माहिती नाही आहे, बरोबर. पण त्यातली मराठा समाजाची पण खूप मोठी पॉप्युलेशन आहे. आणि मराठा समाज हा जर तुम्ही जर बघितला तर सर्वांनुपे सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. बरोबर. तर एखाद्याने जर उद्योग चालू जर केला म्हणजे बहुजन समाजाच्या एखाद्या कोणी जरी, तर ते खूप मोठं काम होऊ शकतं. म्हणजे त्याला ग्राहक ॲटोमॅटिकली तिथं भेटणार आहे. तर या दृष्टीने एक्सपोच्या माध्यमातून लोकांपर्यंत कनेक्ट कसं होता येईल हा आमचा खरा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक कसे घडवता येईल हा मराठा उद्योजक कक्षाचा खरं उद्दिष्ट आहे. नक्कीच सर. तुम्ही आत्ताच युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांबद्दल सांगत होतात की त्यांच्या भाषणं लहानपणापासून तुम्ही ऐकलेत आणि त्याचा एक परिणाम, जी प्रेरणा तुम्हाला त्यातून मिळाली. साहेब नेहमी सांगतात की बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मॉलिशपर्यंत कोणताही व्यवसाय तुम्ही करा, त्यात यशस्वी व्हा. तर हा साहेबांचा जो विचार होता तो खऱ्या अर्थानं आज उद्योजक कक्षाच्या माध्यमातून पूर्ण होताना तुम्हाला दिसतोय का? हो. किंवा दुसरा अदर वे मी असं म्हणेल ॲज अ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष उद्योजक कक्षाचा मराठा उद्योजक होता की साहेबाच्या स्वप्नातला एक्सपो मला करायचा. वा. साहेबाला जे स्वप्न बघितलं तो सगळ्याला आपल्याला तो एक्सपो करायचा आहे. की साहेबांनी एक स्वप्न बघितलं की असा इंटरनॅशनल लेवलचा ग्लोबल एक्सपो व्हावा जिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योजक येऊन आपल्या ग्रामीण भागातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांशी संवाद साधावा, एक दुसऱ्यांना हँड होल्डिंग करावी. ह्या असा एक्सपो आम्हाला करायचा. आणि जसं तुम्ही म्हणलं की साहेबांचं जे तत्त्व आहे की बुटाच्या पॉलिशपासनं तर तेलाच्या मॉलिशपर्यंत कुठलाही व्यवसाय करावा. कारण साहेबांनी मला वाटतं 15-20 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. त्यांना हा काळ तेव्हाच कळालेला आहे की येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या राहणार नाही, तर उद्योग करणे, व्यवसाय करणे हा मोठा पर्याय असणार आहे आपल्या समाजाला. तर त्या दृष्टीने निश्चितच आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत आणि एक स्वप्नातला एक्सपो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रोते हो, जेव्हा आम्ही मराठा म्हणतोय तर केवळ मराठा ही जात म्हणून नाही. मराठा हा बहुजन समूहाला एक त्या ठिकाणी प्रादेशिक जातीवाचक शब्द नसून तो प्रादेशिक एक शब्द आहे. त्याच्यामध्ये सगळेच आपण आहोत मराठी म्हणून, बहुजन म्हणून. पण आपण पाहिलं की मराठा हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक आंदोलनांमध्ये, अनेक मोर्चांमध्ये मराठा समाज प्रचंड प्रमाणावर समावेश होताना पाहिला आहे आपण. पण तोच मराठा एक उद्योगाची भाषा घेऊन, एक व्यवसायाची भाषा घेऊन या एक्सपोमध्ये येतोय, हे एक फार आशादायी चित्र मला दिसतंय. आणि या एक्सपोच्या माध्यमातून तुम्ही त्या तरुणांपर्यंत पोहोचताय, ज्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभे राहताय. ही नक्कीच मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे सर. आणि या मराठा उद्योजक कक्षाच्या एक्सपोसाठी मी खूप शुभेच्छा देतो. खूप आम्हा सगळ्यांकडनं त्यासाठी शुभेच्छा आहेत. नक्कीच तो यशस्वी होईल आणि त्यातून अनेक जणांना नोकऱ्या, उद्योग मिळेल. तुम्ही जो आशावाद व्यक्त केला या उद्योजक कक्षाच्या माध्यमातून तो फार सकारात्मक आहे आणि याच पद्धतीनं तुम्ही हे काम करत राहावं अशी आमची सर्वजणांचीच इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला खूप सदिच्छा. तुम्ही आता परदेशाबद्दल तुमच्या ज्या गोष्टी सांगत होतात त्याबद्दल एका देशाविषयी वारंवार उल्लेख आला, जर्मनी. आणि त्या जर्मन लोकांविषयी एक सहानुभूती, एक प्रेम तुमच्या मनात आहे आणि ते त्यांच्या सवयीमुळे आहे असं तुम्ही वारंवार म्हणतात. हो. अशा कोणत्या त्या परिणामकारक सवयी तुम्हाला भावल्या ज्या जर्मन लोकांमध्ये तुम्ही पाहिलेल्या आहेत? असं मी म्हटलं की माझ्या नोकरीच्या निमित्ताने मला 5पेक्षा जास्त वर्ष जर्मन लोकांसोबत राहायला भेटलं. तर मला सगळ्यात जर त्यांची जर सगळ्यात चांगली जर सवय जी मला भावली किंवा जाणवली ती त्यांची डिसिप्लिन. म्हणजे ती कामात असो, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये असो, खूप डिसिप्लिन असतात. नंबर 1. नंबर 2, ऑलवेज इनोव्हेटिव्ह. म्हणजे आपल्या म्हणतात ना की डोक्याला काहीतरी खुराक असावा अशातले ते असतात. ऑलवेज इनोव्हेटिव्ह काहीतरी करायचं. त्याच्यानंतर खरे देशभक्त.
म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की जर्मनीत जेव्हा मी नोकरीला होतो तर तेव्हा जर्मनीत अजूनही इंटरनेट जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं, इंटरनेट कनेक्शन तुम्हाला भेटतं. आता माहीत नाही पण त्यावेळेस तरी. तर त्यावेळेस बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपन्या पण आल्या होत्या, पण त्यांची डॉईच टेलिकॉम म्हणून टी मोबाईल नावाची एक जर्मन कंपनी आहे, डॉईच टेलिकॉम. तर बेसिकली ती त्या काळामध्ये 20% ते महाग असायचं, म्हणजे बाकी इंटरनेट कनेक्शन. पण मी कुठल्याही जर्मनला बाकीचं कनेक्शन घेताना बघितलं नाही आहे, कारण ते नेहमी म्हणायचे की ही आमची कंपनी, आमच्या देशाची कंपनी, हे काय. तिसरी गोष्ट तुम्हाला की काही त्यांचे प्रिन्सिपल एवढे चांगले आहेत. तर तिथं मला एका जणांनी किस्सा सांगितला होता की प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक भागामध्ये काही बदमाश चोर लोक असतात. तर एक स्विस बँकेचा एजंट जर्मन गव्हर्नमेंटला अप्रोच झाला होता आणि त्यांनी त्याला असं सांगितलं होतं की मी त्या काळात CD असायची, मी तुम्हाला असा डेटा देतो की काही जर्मन लोकांनी काही पैसे, ब्लॅक मनी ही स्विस बँकेमध्ये लपून ठेवलेले आहेत आणि ती जर डेटा तुम्हाला दिला तर तुम्हाला हे पैसे परत येतील आणि मला एजंटची फी भेटेल. तुम्हाला सांगतो जर्मन गव्हर्नमेंटनी एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये विचारलं की हे आपण घ्यावं किंवा नाही. मोर दॅन 95% लोकांनी सांगितलं की आपण हे घेऊ नये. का घेऊ नये? तर आपल्या शाळेमध्ये आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढीला आपण काय शिकवणार की आपण डेटा चोरी केला, पायरेटेड CD घेतली, तिथला डेटा चोरी केला. म्हणजे मला काय म्हणायचं की छोट्या छोट्या गोष्टी ह्या मनाला खूप भावतात. तर जर्मनचं खरंच हे कौतुक करण्यासारखं आहे आणि मलाही बऱ्याच गोष्टी मी जर्मन लोकांकडनं शिकलो आणि माझ्या व्यवसायात मी त्या नेहमी अंमलात आणत असतो आणि त्याचा मला खूप मोठा फायदा होतो. नक्कीच सर, खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही सांगितली की राष्ट्राबद्दलचं प्रेम कोणत्या पातळीपर्यंत असावं आणि ते नक्कीच सर्व भारतीयांमध्येही आहेत. ईश्वेतबद्दल सर तुम्ही बोलत असताना सांगितलं की एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं जातं, तिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. त्या ठिकाणी कुठेही मालक, नोकर, कर्मचारी असा भेदभाव नाही आहे. त्या ठिकाणी कुठेही पुरुष, महिला असा भेदभाव नाही आहे. त्या ठिकाणी कोणत्याही जातीवरनं भेदभाव नाही आहे. त्या ठिकाणी कोणत्याही वर्गातनं तुम्ही येत असाल तरी भेदभाव नाही आहे. आणि आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचं, तिथं शिक्षणावरनंही भेदभाव नाही आहे. म्हणजे अगदी उच्च शिक्षित तरुण असेल आणि एखादी असाक्षर असलेला तरुण असेल किंवा अशिक्षित महिला असेल, या सर्वांना समान वागणूक असते. काय सांगाल सर, याचं नेमकं मूळ कुठे आहे आणि कसं वातावरण असतं कंपनीमध्ये? कंपनी हा शब्द वापरण्यापेक्षा ईश्वेद हे कुटुंब आहे. वा. तर आमच्या इकडं आम्ही जेव्हा कधी कोणी आमच्याकडं जॉईन होतं तर आम्ही ॲज अ ईश्वेद फॅमिली मेंबर म्हणून त्याला संबोधतो की बाबा तो आमचा फॅमिली मेंबर आहे आणि त्याने फॅमिलीसारखं यावं. तुम्ही जर ईश्वेदमध्ये आला तर तुम्हाला कॉर्पोरेट वर्ड पण दिसेल आणि तुम्हाला ग्रामीण भागाशी असलेला टच किंवा आपल्या संस्कृतीशी जुळलेली नाळ अशी लोक आहेत. आमच्या इथे 9 वारी घालणाऱ्या महिलांपासनं सुटाबुटात असणाऱ्या महिला पुरुष पण आमच्या इकडे नोकरी करतात. हा एक मुद्दा आहे. दुसरा माझा एक पहिल्यापासून असं म्हणणं आहे की एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर शुड बी इक्वल ऑन सेम पेज. म्हणजे तुम्ही जर आमची त्याला आमची तर एकच कॅन्टीन आहे, म्हणजे मी जरी गेलो तरी मी सुद्धा लाईनमध्ये, तुम्ही गेलात तरी तिथेच आणि लाईनमध्ये उभा राहूनच मी तिथे जेवण करतो. आमच्याकडे येणारे कुठल्याही लेवलचे जर गेस्ट असतील ते सुद्धा त्याच कॅन्टीनला जेवतात. तुम्हाला असं सर हे करताना असं वाटत नाही की मी या कंपनीचा मालक आहे, बेल वाजवली की माझ्या रूममध्ये जेवण आलं पाहिजे? नाही, मी तेच म्हटलं ना की जेव्हा आम्ही ईश्वेची सुरुवात केली त्याचा मालक हा असा कन्सेप्ट नाही, आम्ही फॅमिली मेंबर म्हणतो. आणि ती जी संकल्पना आम्ही ती मुळात प्रत्येकात रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे काय की मलाही कधी वाटत नाही किंवा आमच्या एखाद्या व्हाईस प्रेसिडेंटला वाटत नाही, CEOला वाटत नाही मी आहे आणि आम्ही तसं ट्रीट करत नाही आहे. तुम्ही माझ्या कॉर्पोरेट ऑफिसला जरी आला तरी आमच्याकडे तीच पद्धत आहे. आणखी तुम्हाला एक महत्त्व सांगतो की बायोटेक म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर चित्र येतं की व्हेरी हायटेक, राईट? पण तुम्हाला मी ठामपणे सांगतो ही जगातली आमची बायोटेक एकमेव कंपनी. 50% लोकांना लिहिता वाचता येत नाही आमच्या कंपनीमध्ये आणि त्या महिला खूप उत्तम प्रकारे काम करतात. आमच्या इकडं पण रिझर्वेशन आहे. आता रिझर्वेशनचे मुद्दे खूप गाजतात आहे, पण आमचं वेगळं रिझर्वेशन आहे. आमच्या इकडे 90% महिलाच काम करतात. काय सांगता? हो, 90 आहे. त्यामध्ये 10% रिझर्वेशन हे म्हणजे विधवा महिलांसाठी आमच्याकडे बऱ्याच फॅमिली. त्याच्यानंतर 10% रिझर्वेशन आमच्याकडे जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आहे. त्याच्यानंतर 5% रिझर्वेशन आमच्या इकडे फिजिकली ज्या चॅलेंज महिला आहे त्यांच्यासाठी आहे. आणि आणखी आम्ही तुम्हाला सांगतो, एकदा जेव्हा आम्ही चालू केला आमचा उद्योग, आमच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये 50-55 वर्ष वय झाले की महिलांना कोणी कामाला सांगत नाही, काम होत नाही, म्हणजे आजीबाईंना वगैरे. तर आमच्याकडे ग्रँड मदर सुद्धा रिझर्वेशन आहे. म्हणजे तुम्ही जर आमच्या इथं आल्या तर बऱ्याचशा महिला अशा 9 वारी तिकडून फिरताना तुम्हाला दिसतील. माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे किंवा इथं तुम्हाला एक सांगायचं आहे की जर तुम्ही ॲज अ टीम म्हणून काम केलं, ॲज अ मेंबर म्हणून काम केलं, हे काम माझं आहे असं एम्प्लॉईला जर जाणवलं तर ग्रोथ फार होती. मी नेहमी सांगत असतो की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की एका सक्सेसफुल पुरुषांच्या मागं महिला असते. माझ्या मागे पण तसंच आहे. जेव्हा माझा जन्म झाला माझी आई होती, मोठा झाला तेव्हा माझी बहीण होते,
लग्न झालं तेव्हा बायको होते आणि लोक म्हणतात फार मोठं. तर मला सक्सेसला काही हेच नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं हजारो महिला माझ्या पाठीमागे आहेत आणि ह्या महिलांनी खरं सांगतो ना ईश्वेद आमचं घडवलं. म्हणजे मी इतकं डेडिकेशन या महिलांमध्ये कामांमध्ये बघितलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही रुरल टेक ग्लोबल म्हणजे आज आम्ही 40पेक्षा जास्त देशामध्ये आमचे प्रोडक्ट पण एक्सपोर्ट करतो. आणि हे कुठून करतो तर सिंदखेड राजाकारणात. आणि दुसरं बरेच लोक मला प्रश्न विचारतात की तुम्ही उद्योगात आले, तुम्हाला फेल्युअरची भीती नाही वाटली का, हे नाही वाटलं का. तर मी सांगतो की जिथं राजमाता जिजाऊंचा जन्म झाला मातृतीर्थ, त्या मातृतीर्थामध्ये माझा प्रोजेक्ट आहे, ज्यांनी शिवबा घडवला, तिथनं स्वराज्य निर्माण झालं. मग माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ते सक्सेस यायला फार काही मोठं नाही. म्हणजे ऑलरेडी ही जी काय म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी तिथे आहे आणि ह्या सगळ्या महिला आहेत आणि त्या पद्धतीने आमचं ईश्वत घडलं. नक्कीच श्रोते हो, ही गोष्ट जर एखाद्या पुस्तकात तुम्ही वाचली असती तर मी नक्की सांगतो एकानेही याच्यावर विश्वास ठेवला नसता की हे प्रत्यक्षात आहे. पण हो, ईश्वेदमध्ये हे घडतंय आणि वायाळ सरांनी त्याची रुजवणूक ही स्वतःपासून केली आहे. केवळ दुसऱ्यांना उपदेश न करता स्वतः त्या गोष्टीची अंमलबजावणी करणारी मला वाटतं सर जगातलं ईश्वेद, मी कंपनी नाही म्हणणार, पुन्हा कुटुंब म्हणतो, कुटुंब एकमेव असेल. पण सर मला एक जोडून, मी जेव्हा ईश्वेदबद्दल वाचत होतो तेव्हा एक थोडीशी आश्चर्यकारक गोष्ट मला कळाली. थोडं नवलही वाटलं, अभिमान वाटला की आपल्या मातीतला एक माणूस हे करतोय. पण त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही असाक्षर, त्याला अशिक्षित म्हणू शकत नाही आपण, जिला लिहिता वाचता येत नाही अशा महिला घेतात, 7वी 8वी पास झालेल्या महिला घेता आणि तुमच्या त्या कुटुंबामध्ये, त्या कंपनीमध्ये ती महिला आल्यानंतर तिचं पुढचं शिक्षणही तुम्ही पुन्हा सुरू करतात. ही वेगळीच गोष्ट आहे. आमच्याकडं आम्ही एक पॉलिसी डिझाईन केली आणि मी स्ट्रिक्टली लोकांना फॉलो करण्याचा प्रयत्न पण करतो. कदाचित काही ठिकाणी होत नसेल. आमच्या इकडं असं आहे की माझं असं मत आहे, मी पहिलंच माझं सांगितलं की जर का मला शिक्षण भेटलं नसतं तर मी इथपर्यंत गुरं जनावरं सांभाळत गावाकडे बसलो असतो. म्हणजे शिक्षणात काय ताकद आहे ही त्या कंपनीच्या फाउंडरलाच माहिती आहे. म्हणजे एक्झाम्पल तर आमच्या इकडं असं आहे की जो 11वीत आहे त्यांनी 12वीत ॲडमिशन घ्यावं, मुक्त विद्यार्थी 12वीत असेल त्यांनी घ्यावं. आणि तुम्हाला मी प्राऊडली सांगतो आमच्या इथं असे 12वी झालेले BSc झाले, BSc झालेले MSc झाले आणि आम्ही जे आमच्याकडे एम्प्लॉई येतात ते खरंच एज्युकेशनही घेऊ शकत नाही त्यांचं वय, पण त्यांच्या मुलांसाठी काय करता येईल. आमच्या इकडे एक कहाणी सांगतो. आमच्याकडे झोटे नावाचं एक कुटुंब, नवरा बायको काम करायचे, खूप चांगली वेळ झाली. 3 मुली आहे, अत्यंत 10 पत्राच्या घरात ती लोकं राहायची. त्या 3ही मुली त्यांच्या डॉक्टर झाल्या. वा. म्हणजे ही खरंच सांगतं की म्हणजे बऱ्याच वेळा ते मला नेहमी भेटतात तर तेव्हा म्हणतात की सर जर आम्ही ईश्वरमध्ये आलो नसतो तर आमची थॉट प्रोसेस चेंज झाली नसती, तुम्हाला भेटलो नसतो आणि कदाचित आमच्या मुली ह्या डॉक्टर झाल्या नसत्या. क्या बात आहे. म्हणजे म्हणायचा उद्देश असा आहे की बऱ्याच वेळा म्हणताना की आपल्याला एक थोडंसं बीज रोवायचं असतं आणि ते ऑटोमॅटिकली पुढं जातं. तर ती पॉलिसी आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच सर, खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. श्रोतेहो, आपण पाहतो की प्रबोधन आणि परिवर्तन या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे असं सांगण्यात येतं. पण समाजामध्ये ही परिस्थिती दिसत नाही. पण जेव्हा तुम्ही ईश्वेद पाहता, वाचता, ऐकता, वाह्याळ सरांना भेटता, तेव्हा एका बाजूला त्यांच्या बोलण्यातून चालू असलेलं प्रबोधन आणि कृतीतून होत असलेलं परिवर्तन हे त्यांना आपण वेळोवेळी पाहतोय. त्यांच्या कंपनीत, कुटुंबात हे घडतंय आणि ईश्वेदच्या माध्यमातून जग ते पाहतंय. सर, महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही करत असलेलं हे काम खरंच अतुलनीय आहे, अभिमानास्पद आहे. अनेकांनी ते घेण्यासारखं आहे. कारण की बऱ्याच वेळा शिक्षण नसलं की महिलेची कुचंबना घरामध्ये, ती कमवत नसली की होते, तू काय कमवून आणते का असं तिला बोललं जातं. पण या महिलांचा श्वास जो मोकळा तुम्ही तुमच्या कंपनीच्या माध्यमातून करत आहात, त्यांना आपल्या पायावरती उभं करत आहात, यासाठी सर एक नागरिक म्हणून मी खरंच या गोष्टीला सलाम करतो. इनफॅक्ट माझं मिशन पण आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट 10,000 महिलांना कसं रोजगार देता येईल, त्यांना कसं पायावर उभं करता येईल आणि 5 करोड शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बदल पण मला घडवायचा आहे. नक्कीच सर, हे काम ऐकल्यावर तुम्ही देखील थक्क व्हाल. तुम्ही ईश्वेदसोबत जोडू शकता. ईश्वेदच्या वेबसाईटवर जाऊन त्यांना मेल तुम्ही करू शकता, संपर्क करू शकता. आणि सर, आज मराठा उद्योजक कक्षाच्या माध्यमातून तुम्ही छोटा मोठा कोणताही व्यवसाय करत असाल, अगदी तुमचं छोटंसं टपरी असेल, किराणा दुकान असेल, तरी तो तुमचा व्यवसाय आहे. तुम्ही देखील मराठा उद्योजक कक्षामध्ये, सरांच्या या चळवळीमध्ये, मराठा सेवा संघ प्रणित मराठा उद्योग कक्षामध्ये नक्कीच सहभागी व्हा. एक्स्पोला नक्कीच भेट द्या. नवीन तुम्हाला काहीतरी मिळेल. आणि या आजच्या गप्पांच्या शेवटी येत असताना मला एका मुद्द्यावरती बोलायचं आहे की एक घोषणा मागच्या संपूर्ण दशकामध्ये खूप गाजली. ती घोषणा होती, 1 मराठा लाख मराठा. पण ही घोषणा कुणाला कळली असेल तर मी सांगेल ती कळली आहे श्रीयुत संजयजी वायाळ सरांना. कारण
एका मराठ्याच्या माणसाने, एका मराठ्याच्या मुलाने, ज्यानं शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे, ज्याला पुस्तकं घ्यायला कधी पैसे मिळाले नाहीत, त्यानं कायम जुनी पुस्तकं वापरली, जुन्या वह्या वापरल्या, तो एक मराठा आज 1,00,000 मराठा उद्योजक बनवण्याचं स्वप्न घेऊन या समाजामध्ये वावरतोय. सर, या ध्येयाबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चित खूप मोठी घोषणा तुम्ही बोललात आणि मी ठरवलं की जसं आता पहिलेही मी सांगितलं की तर नोकऱ्या आणि बाकीच्या गोष्टी फार कमी होत चाललेल्या आहे, त्यामुळे उद्योग करणे, उद्योजक घडवणे. तर मी स्वतः असा प्रण केलेला आहे, मी स्वतः असं ठरवलेलं आहे आपल्या उद्योजक कक्षाच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये 1,00,000 उद्योजक घडवायचे. नुसते घडवायचे म्हणजे आता बऱ्याच उद्योजक घडवायचे म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे, मोटिवेशन, हा काही माझं काम नाही आहे. राईट. माझं काम असं आहे की ते खरोखर घडले पाहिजे, म्हणजे त्यांना कुठं कनेक्ट करता आलं पाहिजे. की समजा तुमचा गारमेंटचा व्यवसाय आहे किंवा गारमेंटचा व्यवसाय करायची तुम्हाला इच्छा आहे आणि समजा ईश्वेद आहे आमचं, आम्हाला युनिफॉर्म लागतात एम्प्लॉईला, तर आम्ही त्यांना कसं कनेक्ट करायचं. तर अशा माध्यमातून, छोट्या छोट्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये 1,00,000 उद्योजक घडवायचे आणि त्यापैकी कमीत कमी 20% उद्योजक हे जगाच्या पाठीवर कुठं ना कान्यानं कोपऱ्यात त्यांचा उद्योग जावा, याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे प्रयत्न करणार आहोत. आणि त्या माध्यमातून त्या उद्योग, ज्याला उद्योग करायचा आहे त्याला सर्वतोपरी काय मदत करता येईल, कुठं त्याचे डॉट कनेक्ट करून देता येईल, म्हणतात ना डॉट कनेक्ट झाले की रिझल्ट येतात, तो आम्ही सगळा प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथही आम्हाला आवश्यक आहे. हे मी बोललो म्हणजे मी करणार आहे असं नाही किंवा माझ्या एकट्याने होणार नाही आहे, आपल्याला सगळ्यांना मिळून हे करायचं आहे. आणि असंच मला जसं वाटलं तसं तुम्हाला आणखी कोणाला वाटावं, असे लाख 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 उद्योजक कान्याकोपऱ्यामध्ये निर्माण व्हावे, हाच आमचा. आणि त्याचा जो पाया आहे किंवा त्याची सुरुवात आहे तोच म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 15, 16, 17 मे मोशीच्या इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर या ग्राउंडवरती आपण करणार आहोत. तर मला परत एकदा या माध्यमातून आवाहन करायचं आहे की ज्यांना उद्योग करायचा आहे, ज्यांचा उद्योग ऑलरेडी आहे पण त्याला स्केल करायचा आहे, या सगळ्यांनी या एक्झिबिशनला जरूर भेट द्या. इकडे पुण्याकडे म्हणतात ना, अवघे अवघे या. सर, तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात, स्वतः एका चळवळीचा भाग आहात आणि तुम्ही संघर्ष पाहिलेला आहे, गरिबी पाहिलेली आहे, म्हणून काही प्रश्न आणि फक्त एका वाक्यात उत्तरं. सर, जॉब की बिझनेस? मला असं वाटतं की पहिले 2-3 वर्ष जॉब करावा, म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या पैशाने म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला भेटतं, आपण प्रोसेस शिकतो आणि त्यानंतर बिझनेस करावा. क्या बात आहे. खूप सुंदर असं संतुलित उत्तर सरांनी दिलेलं आहे, जे फक्त बिझनेस सगळीकडे ओरड चाललेली होती त्याला एक महत्त्वाचं मार्मिक उत्तर आहे. सर, रिस्क की कम्फर्ट? रिस्क घ्यावी ऑलवेज, पण रिस्क मिटिगेशन करता यावं. रिस्क घेताना कुठल्या लेवलची रिस्क घ्यावी, कधी घ्यावी, केव्हा घ्यावी आणि का घ्यावी, या 4 प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहिती असेल तर रिस्क घ्यावी. हाय रिस्क का, हाय रिस्क हाय रिटर्न. वा. सर, मनी की इम्पॅक्ट? म्हणजे मला जर विचारलं तर ऑलवेज इम्पॅक्ट, कारण मला कधीच बिझनेसमॅन व्हायचं नाही, मला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे. क्या बात आहे. हा प्रश्न थोडासा विचारणं मला अवघड वाटतंय, कारण सरांनी त्यांच्या बोलण्यातून सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याविषयी खूप सांगितलं आहे. तरी सोलो की नेटवर्क? आय वुड से नेटवर्क. कारण तुम्हाला जर 1 किलोमीटर चाललं तर मी एकट्याने चालू शकता, पण तुम्हाला जर 100 किलोमीटर चाललं तर तुम्हाला 7 लागतं आहे. आणि सगळ्यात मोठं समाधान आहे, तुम्ही जर सगळ्यांना घेऊन चाललात तर तुम्ही एक मोठं विश्व निर्माण करू शकता. थँक्यू सर, तुम्ही फार महत्त्वाची आणि थोडक्यात मार्मिकपणे उत्तरं दिलीत. कुठेतरी त्याच्यामध्ये संतुलितपणा आम्हाला जाणवला. फक्त शेवटी या पॉडकास्टमधनं टेक अवे मेसेज काय घ्यायचा, तात्पर्य काय घ्यायचं आणि तरुणांनी संदेश काय घ्यायचा, एका वाक्यात काय सांगाल तरुणांसाठी? माझा संदेश हाच आहे की सगळ्यात अगोदर आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं, हेल्थला फर्स्ट प्रायोरिटी द्यावी. कारण तुम्ही जर जगाचा इतिहास बघितला, कुठल्याही मोठे बघा, तुम्ही सिकंदर बघा, अजून कोणी बघा, जेव्हा जेव्हा त्यांची हेल्थ खराब झाली तेव्हा त्यांचं विश्व संपुष्टात आलं. तुमची जर, माझं असं मत आहे, इफ यू आर हेल्दी, तुम्ही जर हेल्दी असाल तर तुमचं माइंड हेल्दी राहतं, तुमचं माइंड हेल्दी असेल तर तुमची थॉट प्रोसेस हेल्दी होती, तुमची थॉट प्रोसेस जर हेल्दी असेल तर रिझल्ट हेल्दी येतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मला नेहमी सांगायचं असतं की डिसिप्लिन. आता डिसिप्लिनच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. लोकांना वाटतं सकाळी 4ला उठणे म्हणजे डिसिप्लिन, असं नाही आहे. पण तुम्ही जे काय करता ते डिसिप्लिनमध्ये करा आणि कन्सिस्टन्सी. माझं नेहमी म्हणणं आहे की मोटिवेशन हे तात्पुरतं असतं. तुम्ही एखाद्या सेमिनार हॉलला गेला, मोटिवेशनल स्पीकरकडनं तुम्ही मोटिवेशन घेतला, तुमची छाती अशी फुगलेली असते, हळूहळू तुम्ही तुमच्या कारमध्ये बसला, थोडी कमी होते, घरी येता आणि मोटिवेशन 2 ते 3 दिवसामध्ये संपतं किंवा थोडाफार इम्पॅक्ट राहतो. तर माझं असं स्पष्ट मत आहे, मोटिवेशनपेक्षा तुम्ही कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे.
तिसरे आणखी मला आजच्या सगळ्या तरुणांना सांगायचं आहे की आता जग हे फार जवळ आलेलं आहे. आपण ज्याला म्हणतो ना अवघं जग अवघं विश्वची माझं घर. तर जगात तुम्हाला जर फिरायची संधी भेटली तर जरूर फिरा. तुम्ही जगातल्या कान्याकोपऱ्यात जा, कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता जागतिक लेवलवरती तर त्याच्यातनं तुम्हाला फार शिकायला भेटतं. ते तुम्ही केलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मला जे म्हणजे सगळ्यांना उद्देश द्यायचा आहे की तुम्ही सगळं काय करा, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमचं सक्सेस एवढंच मोठं होऊ द्या की जेव्हा तुमचे मित्र तुम्हाला कॉल करतील तुम्हाला त्यांना भेटता आलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा वाटेल की तुमच्या आईवडिलांशी तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला त्यांना भेटायचं, तेवढं भेटता आलं पाहिजे. माझ्या नजरेमध्ये सक्सेसची एवढीच वाक्य आहे. आणि एवढंच मोठं व्हावं माणसानी. नाही तर माणसानी एवढं पण मोठं होऊ नये की आपण पुढे पळत राहतो आणि मागे काय चाललं सगळं विसरत जातो. आणि एक काळ असा येतो की आपण शेवटी आपल्या ध्येयापर्यंत किंवा आपल्या गोलपर्यंत पोहोचतो आणि मागे वळून पाहतो तर सगळं संपलेलं असतं. तर बस एवढंच मला तरुणांना सांगायचं आहे. आणि मी सांगण्याएवढा मोठा नाही, कारण आजची तरुण टेक्नॉलॉजी तरुण आहेत. जग त्यांना सगळं माहिती आहे आणि ते खरोखर म्हणजे त्यांच्यामध्ये ती धमक पण आहे एक चांगलं मोठं काहीतरी करण्याचं. फक्त खाली पॉझिटिव्ह वेने राईट टाईमला राईट वेला जावं एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. नक्कीच सर, तुमचा हा प्रचंड प्रेरणादायी, संघर्षमय आणि त्याला यशाची किनार असलेला प्रवास पाहिला की मन स्वतःहून प्रेरणादायी होतं. मनामध्ये उत्साह संचारतो आणि काहीतरी करण्याची धमक हातामध्ये येते, डोळ्यामध्ये चमक येते. असा हा संपूर्ण तुमचा प्रवास आहे. आणि त्याच प्रवासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा येत्या काळामध्ये घडतो आहे, अर्थात मराठा उद्योजक कक्षाचं हे एक्स्पो. तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जे श्रोते हा पॉडकास्ट पाहत आहेत ते नक्की त्या ठिकाणी येतील, त्यासाठी रजिस्ट्रेशन करतील आणि एक नवी उर्मी घरी घेऊन जाऊन एक उद्योजक बनण्याच्या स्वप्नातलं पहिलं पाऊल टाकतील. ज्यांचा उद्योग एस्टॅब्लिश असेल त्याच्यामध्ये प्रगती करतील, हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाताना इतकंच सांगतो की आयुष्य एक कोडं आहे, ते सोडवाल तेवढं थोडं आहे. पण काही लोक ते सहजपणे सोडवतात, काही लोक ते सहजपणे सोडवतात आणि एकटं न जाता पुढे अनेक लोक घडवतात. अशीच अनेक लोक घडवण्याची क्षमता बाळगून असलेले आणि नकळतपणे आपल्या सहवासातून अनेक लोकांचं आयुष्यमान बदलवणारे, मी म्हणेल प्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे दूत इश्वेचे संस्थापक श्रीयुत संजयजी वायाळ सर यांनी आपल्याशी गप्पा मारल्यात. त्यांचा प्रवास आपल्याला थोडक्यात समजून सांगितला आणि समाजासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याबद्दल आपण ही माहिती त्यांच्याकडनं जाणून घेतली. त्यांच्या या प्रवासासाठी आमच्या परिवाराकडून खूप खूप सदिच्छा. सर, तुमचं हे काम अव्याहतपणे असंच चालू राहो आणि जगाच्या पाठीवरती ईश्वेद मराठा उद्योजक कक्ष असाच झळकत राहो. धन्यवाद, मनपूर्वक आभार. नमस्कार. थँक्यू.